श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। स्वागताचा कार्यक्रम झाला आणि केव्हा वक्त्यापेक्षा श्रोता श्रेष्ठ असतो, म्हणून मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। कारण श्रोता तो घरही नाही, वक्ता वदे सो वाद। श्रोता वक्ता लक्ष एक, तब कथने का स्वाद। जे कथन करतात संत, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनालाच गीतेचा उपदेश केला। पात्र होता तो, पात्र चित्त शुद्ध ग्वाही, तेथे सांगणे न लगे काही। म्हणून तुम्ही जरी श्रोत्याच्या वर्गामध्ये बसलात तरी पण श्रोता काही कमी श्रेष्ठ नसतो। असो, आजच्या प्रसंगी आध्यात्मिक विषयावर आपणाला काही चर्चा करायची आहे। राष्ट्रसंतांनी अध्यात्म ज्ञानाची व्याख्या करताना म्हटलं आहे, अध्यात्म ज्ञान म्हणजे काय? तर प्रथम आत्मा अनात्मा कोण, हेची काढावे निवडून, तयासीच अध्यात्म ज्ञान म्हणती संत साधू। आपणाला जे काही आता बोलायचं आणि ऐकायचं आहे त्याला काही आधार पाहिजे। संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांचा आणि प्रायोगिक अनुभवांचा आधार मनुष्यदेहामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवांनी जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला आधार घेतला पाहिजे। बिनु आधार नहीं रुक सके, चंचल मन आसक्ति, याते सदा आधार ले साधू गुरु की भक्ती। तर त्या आधाराप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की अध्यात्मज्ञान म्हणजे काय? अध्यात्मज्ञान म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय याची निवड करणे, परख करणे, याचं नाव अध्यात्मज्ञान आहे। आत्मा आणि अनात्मा, अनात्मा कशाला म्हणावं? अनात्मा म्हणजे ज्या वस्तूमध्ये आत्मा नाही आहे, चेतना नाही आहे, ज्ञान नाही आहे, हलनचलन नाही आहे, जीव नाही आहे, त्याचं नाव अनात्मा। आता माईक आहे, हा अनात्म वस्तू आहे। परंतु हा आपल्याला विचार काही कळणं इतकंही सोपं नाही आहे। हा विचार आपल्याला का कळत नाही? संत मूळ स्वरूपी गेले, परी ते आम्हासी नाही कळले, आणि हेची कळावे सर्वासी, हाची धर्म असे संतापासी। संत महात्मे जे आपल्या समाजामध्ये होऊन गेलेत, संत म्हणजे काय आहे? एक वेशभूषा नव्हे। प्रत्येक धर्मामध्ये, समाजामध्ये संत प्रवृत्तीचे जे लोक आहे, सज्जन प्रवृत्तीचे जे लोक आहे, पारक ज्ञानांचे जे लोक आहे, परीक्षक जे लोक आहे, त्या लोकांना संतांनी संत असं म्हटलं आहे। एका जनार्दनी हित, तर आपल्या एका जन संत नित्य साधे आत्महित, आत्महिताचा विचार जो नेहमी साधतो त्याचं नाव संत असो। तर हा विचार, संतांचं जे मूळ स्वरूप काय आहे, मूळ ज्ञान काय आहे, त्यांना काय सांगायचं आहे, हा विचार का कळला नाही, हा आजचा विषय आहे। संत म्हणतात, दो प्रकार का मनमत धर्म, गृहस्थाश्रम और साध, दोन को लाजिम है, गुरुमुख होऊ आबाद। संत म्हणतात की आपल्या समाजामध्ये दो प्रकार का मनमत धर्म है। मनमत धर्म, मनमत म्हणजे हा मनाने मानलेला। आता आपण आहो, मी आहो, तुम्ही आहे, तुम्हाला माहीत आहे तुमच्याजवळ एक मन आहे, मजजवळही मन आहे। आता मजजवळ मन आहे
तुमच्याजवळ मन आहे याचा अर्थ तुम्ही आणि मन दोन आहे की नाही शरीरात? काही काय? माझ्याजवळ मन आहे, माझ्याजवळ पेन आहे, म्हणजे पेन आणि मी दोन आहो की नाही? एक एक शब्द समजून घ्यायला लागला. दोन वस्तू आहे. ज्यावेळेस आपल्याजवळ मन आहे, मन आणि मी दोन आहेत. मन नावाचं जे इंद्रिय आहे, सूक्ष्म इंद्रिय, आता तुमच्यासमोर मी दिसतो अनंत महाराज, जे दिसत आहे ते स्थूल शरीर आहे, आकारात असणारं शरीर. बसा चुपचाप, ऐका, मग बोला, मग बोला. स्थूल आकारामध्ये जे शरीर आहे तुम्हाला खुर्चीवर बसलेलं दिसत आहे, ते अनंत महाराजाचं स्थूल शरीर आहे. तुम्हाला स्थूल शरीर आहे. तुम्ही म्हणताच माझं शरीर आहे, माझं डोकं आहे, माझा हात आहे. आणि या स्थूल शरीरामध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, जे चित्त, चतुष्टय आणि पंचप्राणांचा समावेश आहे. तर हे जे मन आहे, त्या मनाचा जो धर्म आहे त्याचं नाव आहे मन्मथ धर्म. पंचविषयापासून आपणाला सुख मिळते किंवा पुण्य, देव, स्वर्ग, मोक्ष प्राप्तीपासून सुख मिळते, या दोन प्रकारच्या कल्पना आपल्या मनामध्ये नेहमी नाचत आहे, म्हणजे व्यवहार करताय, राहत आहे, वास्तव्य करतायत प्रत्येक जीवांच्या. आपल्या समाजामध्ये जे काही धर्म दिसत आहे, बौद्ध धर्म आहे, हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, अनेक धर्माचे लोक आपल्या समाजामध्ये आहे. तर या अनेक धर्मांच्या मध्ये वास करणारे, व्यवहार करणारे जे काही जीव आहे, त्या जीवांना त्या त्या धर्मामध्ये असणाऱ्या सत्प्रवृत्तींच्या सज्जनांनी त्या त्या धर्मांच्या नियम मर्यादेनुसार त्या सर्व जीवांच्या हितासाठी उपदेश केला आहे. तर संत म्हणतात की दो प्रकार का मनमत धर्म, गृहस्थाश्रम और साध. समाजामध्ये कोणताही धर्म घ्या, सेवा संघटना घ्या, समाज घ्या, त्या समाजामध्ये, धर्मामध्ये, सेवा संघटनेमध्ये दोनच प्रकारचे मनमत धर्म आहे. मनमत म्हणजे मनाने कल्पना केलेले धर्म. कोणत्या कल्पना केल्या? आपल्या शरीरामध्ये हा जो जीव आहे, या जीवाने अशी कल्पना केली की माझे जे संबंधित वस्तू, प्राणी, पदार्थ आहेत, वास्तविकता वस्तू, प्राणी, पदार्थ कशासाठी आहे? संतांच्या उपदेशातून वस्तू वापरण्यासाठी आहे. आता ही पेन आहे, कशासाठी आहे? दाखवण्यासाठी आहे का नुसती? वापरण्यासाठी आहे. घर वापरण्यासाठी आहे, शर्ट वापरण्यासाठी आहे, पैसा वापरण्यासाठी आहे, वस्तू वापरण्यासाठी आहे, पदार्थ निर्वाहासाठी आहे आणि प्राणी सहयोगासाठी आहे. पण याच्यावर पडदा आला, याचं काम नाही. ज्या अनेक प्राणी जेथे राहती, आता आपण एका कुटुंबामध्ये 4-6 लोक राहतो, समाजामध्ये 500 लोक राहतो. तर समाज घेऊन चालणं, कुटुंब घेऊन चालण्याचा उद्देश काय? एकमेकाचा सहयोग घडला पाहिजे, सहयोग लाभला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, अडीअडचणीमध्ये, समस्येमध्ये दिलासा दिला पाहिजे, एकमेकाची समज एकमेकांनी समजावून घेतली पाहिजे. हा वास्तविक अर्थ आहे प्राण्यांचा. वस्तू, प्राणी, पदार्थांच्या संयोगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य जन्माच्या पहिल्या क्षणापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वस्तू, प्राणी, पदार्थांच्या संबंधामध्ये जीवन जगत आहेत. तर ही जी वस्तू, प्राणी आणि पदार्थ आहे, याचा जो संबंध आहे,
तो संबंध आपण जर आपल्या अंतःकरणामध्ये जे कोणी आदरणीय संत आहेत, मी शब्द का बोलतो, आमचे कबीर साहेबच नाही, आमचे तुकडोजी महाराजच नाही, प्रत्येकाला आपापल्या धर्मांचा, आपापल्या समाजांचा, आपापल्या आदरणीय पुरुषांचा, देवांचा, देवतेचा स्वाभिमान आहे आणि असावा. म्हणून मी शब्द वापरत आहो. जर कोणी आपल्याला स्वतःला मुसलमान मानत असाल, हिंदू मानत असाल, ख्रिश्चन मानत असाल, तर आपण जीवन जगत असताना जे कोणी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्यासाठी आदरणीय आहेत, ख्रिश्चन धर्माचे कोणी बांधव आहेत आपल्या समाजामध्ये, त्यांच्या तर ख्रिश्चन बांधव आहे, त्यांना स्वाभिमान आपल्या येशू ख्रिस्तांचा आहे. गौतम बुद्धांचा स्वाभिमान बौद्ध धर्मीय लोकांचा आहे. हे मनकल्पित आहे तुमचं. कसं आहे? संत जे होऊन गेले आपल्या समाजामध्ये, गौतम बुद्ध आहे, येशू ख्रिस्त आहे, स्वामी विवेकानंद आहे, किंवा श्रीराम प्रभू आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, कबीर साहेब आहे, यांच्यासाठी सर्व समाजातले सर्व स्तरातले लोक आपले आहेत. आपण धर्माधर्माची मान्यता तयार करून घेतली आहे. समाजाचं संघटन, धर्माचं संघटन अलग अलग करून आपण ती रचना तयार केलेली आहे. परंतु संतांची भूमिका कशी आहे? जगी नांदावी सुख शांती आणि सर्वांनी आचरावी बंधुप्रीती, यासाठीच झटले असती महापुरुष अभेद तत्वे. एक एक शब्द पहा. जे महापुरुष होऊन गेले आपल्या समाजामध्ये, त्यांच्याजवळ कोणतं तत्व होतं? अभेद तत्व. म्हणजे भेद नव्हता. अमुक जातीचा, अमुक पंथाचा, अमुक संप्रदायाचा, अमुक मतपंथांचा, अमुक धर्मांचा असा भेद होता का? नाही. हे जे आपण धर्मपंथ संप्रदाय मानलेले आहेत, हे कशासाठी मानले आहेत? मी नेहमीच सांगतो, जीवन घडवण्यासाठी, जीवनामध्ये सुखशांती स्थिरता प्राप्त करण्यासाठी, जीवनामध्ये दुःख येऊ नयेच अशी कल्पना करून जीवन जगण्यासाठी, हे जे आपण शाळा, मठ, मंदिरं, धर्म, पंथ, संप्रदाय आपल्या समाजामध्ये पाहतो, ते दुःख प्राप्त होऊ नये, अशांती जीवनात येऊ नये, अस्थिरता येऊ नये, यासाठी काय करावं, कशाची प्राप्ती करावी, ते प्राप्ती करण्याचे ते स्थळ आहे. आता हे सत्संगाचा कार्यक्रम आहे आज. या स्थळी काय होऊन राहिलं? तुम्हाला दुःख निवृत्तीचा मार्ग कोणता? आपल्या जीवनामध्ये अशांती, दुःख काय येते? आपण अज्ञानी का आहोत? आपण जीवन जगत असताना आपल्या व्यवहारामध्ये कोणत्या चुका होते की ज्या चुकीमुळं आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या व्यवहारापासून दुःखाची, अशांततेची, अस्थिरतेची प्राप्ती होते? याचं कारण काय? हे कारण समजून घेण्याचं हे स्थळ आहे. आता आपण इथे आले, या स्थळी बसले एखादा तास आणि चालले गेले, तर झाली का प्राप्ती तुम्हाला? नाही. स्थळ आहे. या स्थळावर ते माहिती करून घ्यावं लागेल. माहिती करून, जसं आपणाला साखर पाहिजे, तर साखर प्राप्त करायची आहे, तर कुठे जातो आपण? सिमेंटच्या दुकानात जातो, फर्निचरच्या दुकानात जातो, कोण्या दुकानात जातो? साखर जिथं मिळते त्या दुकानात जातो. कशासाठी जातो? साखर आणण्यासाठी जातो. प्राप्ती कशाची करायची? साखरेची, त्या दुकानाची नाही. पण जावं लागते दुकानात, किराणा दुकानात जावं लागते आपणाला, आणि त्या दुकानात जाऊन आपणाला ज्याची प्राप्ती करायची आहे ती वस्तू प्राप्त करून घेऊन यायचं आहे. म्हणजे ते दुकान कशासाठी आहे? तुम्हाला पाहिजे ती वस्तू प्राप्त करून आणण्यासाठी दुकान आहे.
तिथं गेले तुम्ही नुसतं दुकान पाहिले, नमस्कार केला, एक अर्धा तास बसले, घरी वापस आले तर साखर भेटणार आहे? नाही. त्या प्रकारे तुम्ही सत्संगामध्ये आले, इथे अनंत महाराजांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे तर आले तुम्ही. आता अनंत महाराजांचा प्रवचनांचा कार्यक्रम आहे तर अनंत महाराज त्या प्रवचनामध्ये काय सांगणार आहे ते ज्ञान प्राप्त करण्याचं हे साधन होय. त्या प्रकारे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध जे धर्म आहे, वैष्णव पंथ, दत्त पंथ, जे काही पंथ आहे, ज्या काही सेवा संघटना आहे, ते त्या त्या पंथामध्ये, त्या त्या धर्मामध्ये, त्या त्या संप्रदायामध्ये जे जे काही आदरणीय पूजनीय लोक होऊन गेले, त्या त्या लोकांचं ज्ञानाचे जे संकेत आहेत ते संकेत प्राप्त करण्याचे हे स्थळ आहे. चर्चमध्ये जा तुम्ही, मंदिरामध्ये जा, शाळेमध्ये जा, ते स्थळ आहे. स्थळ काय देणार आहे? काय करील मंदिर? चित्त नाही स्थिर. तुमचं चित्त स्थिर नसेल तर मंदिरात जाऊन मंदिर काय करणार आहे? एखाद्या धर्माचे उपासक आपण पण धर्मनिष्ठ जीवन नसेल तर तो धर्म काय करणार आहे? धर्म कशासाठी आहे? ज्याला तुम्ही धर्म म्हणता, ज्या धर्माविषयी स्वाभिमान आहे त्या धर्माविषयी, तर त्या धर्मांचं धर्मनिष्ठ जीवन जगलं पाहिजे. धर्माचं जे वर्म काय आहे, धर्म म्हणजे काय, जगण्यामध्ये धर्माचा स्वाभिमान असणाऱ्यांनी आपल्या जगण्या चालण्या बोलण्यामध्ये अधर्म येऊ देऊ नये याची दक्षता घेऊन जगणं, तो भाई धर्माचा स्वाभिमान. मला धर्माचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा स्वाभिमान असणं चांगली गोष्ट आहे. हिंदू धर्माला मानणं चांगली गोष्ट आहे, कारण धर्म हा धर्म शिकवतो, धर्म अधर्म शिकवत नाही, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस धर्मामध्ये अधर्म येते त्यावेळेस त्यांनी धर्माला बाजू दिली सिद्ध होते, लक्षात घ्या. धर्मनिष्ठ मनुष्य अधर्माचं वर्तन कधीही करणार नाही, अधर्माचं बोलणं बोलणार नाही, अधर्माचं खाणं खाणार नाही, अधर्माचा व्यवहार करणार नाही. त्याचं नाव आहे धर्मनिष्ठ. मग ही धर्मनिष्ठता प्राप्त व्हावी, पंथीय भावना तयार व्हावी, सांप्रदायिक जी भावना आहे सहकार्याची, पंथीय भावना जी आहे आपुलकीची, धर्मीय भावना आहे धर्मनिष्ठतेची, त्या प्रकारे सत्संगतीमध्ये प्रेमाचा ओलावा तयार व्हावा हा उद्देश फक्त सगळ्या संतांचा होता. गौतम बुद्ध घ्या, येशू ख्रिस्त घ्या, झरतुष्ट घ्या, कोणते धर्म संस्थापक आणि धर्म प्रवर्तक लोक घ्या. तर आपण आज हे ऐकणार आहोत की आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे आणि काय व्हायला पाहिजे. पहिली चोवी लिहिली आपल्या पत्रिकेमध्ये, जाहिरामध्ये, सुखाचा हाची मूलमंत्र सत्संग, भक्ती, ज्ञान, तंत्र आणि विवेकाचे सूत्र नित्य हाती असावे. उभी पहा, राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमधली उभी आहे. राष्ट्रसंत लिहितात, सुखाचा हाची मूलमंत्र. तुम्हाला सुख पाहिजे का? सगळ्यांना. इथं काही या ओळीमध्ये असा अंतर्भाव नाही, आमच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांना सुख पाहिजे का, असा अंतर्भाव आहे का? नाही नाही, प्रत्येक जीवाचा, प्रत्येक धर्मांच्या, पंथांच्या, संप्रदायांच्या अंतर्गत जीवन आणि साधना करणारे जे जीव आहे त्या जीवासाठी राष्ट्रसंत उपदेश करतात की जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, सुख समजते, सुख कशाला म्हणतो आपण? आमच्या जीवनामध्ये प्रतिकूलता येऊ नये, आमच्या जीवनामध्ये कोणती समस्या आपत्ती येऊ नये, आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या प्राण्यांचा सहयोग करून ज्या ज्या नात्या गोत्यामध्ये, समाजामध्ये, माणसामध्ये आम्ही राहतो, त्या माणसांच्या होणाऱ्या व्यवहारापासून, क्रियेपासून, समजीपासून आम्हाला काया वाचा मने पीडा होऊ नये, याचं नाव सुख आहे. तर हे सुख जर प्राप्त करायचं असेल तर संत लिहितात, सुखाचा हाची मूल मंत्र म्हणजे मूळ मंत्र. मूळ कोणता? सत्संग, भक्ती, ज्ञान, तंत्र. तीन गोष्टी: सत्संग, भक्ती, ज्ञान. तंत्र म्हणजे शासन, तंत्र शासन. माझ्या, आता मी तुमच्यासोबत बोलत आहो, या बोलण्यावर माझ्या सत्संगाचा काय सिद्धांत आहे, भक्तीचं काय वर्म आहे आणि ज्ञानांचा कोणता अनुभव आहे, या तीन गोष्टीचं शासन असलं पाहिजे माझ्या वाचेवर. स्वैराचाराचं बोलणं बोलू नये मी. सत्संगाच्या विचारामध्ये माझे बोलणे बसले पाहिजे.
सिद्धांतिक अनुभव मी तुम्हाला सांगितला पाहिजे, तुम्हाला तो पटला पाहिजे. तर सत्संग, भक्ती आणि ज्ञान या तीन गोष्टीचं शासन देहव्यवहार करताना प्रत्येक क्षणाला, मी काय बोलतो, कुटुंब सोडून जाणाऱ्यांना नाही, कुटुंब घेऊन पोषण करणाऱ्यांना नाही, शेती करणार, देहव्यवहार, व्यवहाराचं क्षेत्र तुमचं कोणतंही असो, क्षेत्र वाईट नाही, मी नेहमीच बोलतो. क्षेत्राचं काम करणारा क्षेत्रज्ञच बरा वाईट असतो. धार्मिक क्षेत्रामध्ये समजा तुम्ही कार्यक्रम घेतला, तर धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यक्रम करणारे जे धार्मिक श्रोते आणि वक्ते आहे, त्या श्रोते आणि वक्त्यांनी त्या क्षेत्राची उज्ज्वलता गाठली पाहिजे, त्या क्षेत्राचं मर्म जाणलं पाहिजे, त्या क्षेत्राला अनुसरून जीवन जगलं पाहिजे. त्या क्षेत्राला अनुसरून जर मी जीवन जगलो नाही, तर या क्षेत्रज्ञांनी ते क्षेत्र खराब केलं, गंध केलं असं सिद्ध होईल. आता इथं सत्संगाचा कार्यक्रम आहे, तर सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये वाईट भावना जर आणली, आपण वाईट कल्पना आणल्या, शोषकता आणली, संरक्षता न घेता सहकार्य आपल्या जीवनात घेतलं नाही, तर हे क्षेत्र गंधवून जाईल. मला काय बोलायचं आहे, जे जे क्षेत्र जीवन जगत असताना तुमच्या प्रारब्धानुसार, जमिनीनुसार तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, कोणाला शेतीचं क्षेत्र आहे, कोणाला सर्व्हिसचं क्षेत्र आहे, कोणाला दुकानाचं क्षेत्र आहे, कोणाला प्रचाराचं क्षेत्र आहे, कोणाला मजुरीचं क्षेत्र आहे, अनेक क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही. तर त्या त्या क्षेत्राचे जे नियम मर्यादा आहे, त्या नियम मर्यादाला अनुसरून त्या त्या क्षेत्राला शोभायमान आपण कर्म जर केलं, तर त्या क्षेत्रामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सुखच मिळते, दुःख मिळत नाही. लक्षात घ्या, दुःख केव्हा मिळते, क्षेत्राचा, वस्तूचा दुरुपयोग करू तेव्हा. मी माझ्या मुखाचा आत्ता बोलताना दुरुपयोग केला की माझ्या जीवनात दुःख तयारच आहे. म्हणण्याचा मथितार्थ आहे की सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं की सुखाचा हाची मूलमंत्र सत्संग, भक्ती, ज्ञान, तंत्र. आपण जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला सत्संग, भक्ती आणि ज्ञान या तीन गोष्टीचं शासन आपल्या बुद्धीवर, मनावर ठेवून जर आपण जीवन जगलो, तर आपल्या जीवनामध्ये सुख मिळल्याशिवाय राहत नाही. परंतु हे साधण्यासाठी सत्संग, भक्ती, ज्ञान याचं शासन आपल्या मनावर घेऊन जीवन जगण्यासाठी काय पाहिजे म्हणते महाराज, विवेकाचे नित्यसूत्र हाती असावे. काय पाहिजे, विवेकाचं सूत्र पाहिजे ना शासन सांभाळण्यासाठी. अविवेकी माणसाला कसं सांभाळता येईल? कलेक्टरच्या खुर्चीवर कोणता ढोरं राखणारा बसवून दिला तर चंद्रपूर जिल्ह्याचं शासन चालवेल का? नाही 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 नाही. चंद्रपूर जिल्ह्याचं शासन चालवण्यासाठी ज्याला आपण कलेक्टरच्या खुर्चीवर बसवतो, त्याला त्या कारभाराचं सूत्र हाताळता आलं पाहिजे की नाही, त्याचं ज्ञान असायला पाहिजे की नाही, का कोणी बसला तर जमल? नाही 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 नाही. त्या प्रकारे जीवन जगत असताना सत्संग, भक्ती आणि ज्ञान या तीन सिद्धांतिक सूत्राला अनुसरून जीवन जगायचं असेल, तर तीन सूत्रांचा सदुपयोग करण्याचं साधन आहे विवेक. म्हटलं तुम्हाला, या पेनद्वारे मला समजा एक लेख लिहायचा, कविता लिहायची आहे, तर कविता आणि लेख लिहायचं साधन आहे पेन, साधन. आणि या साधनाचा वापर करणारा कोण आहे? लिहिणारा मी आहो ना. या पेनचा वापर मी करून राहिलो, या पेनद्वारे मी एक लेख लिहून राहिलो. लेख लिहिणारा मी लेख लिहिणारा आहो, पण बिना साधनांतर लिहिता येणार नाही ना. साधनाची गरज आहे की नाही? त्या प्रकारे हे साधन जे आहे, भक्ती, सत्संग, भक्ती, ज्ञान, तंत्र, हे विवेकाचं सूत्र हातात नेहमी नित्य प्रत्येक क्षणाला घेऊन जर या तीन सूत्रांचं शासन आपल्या मनावर ठेवलं, तर मन एवं मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासक्ती मुक्त निर्विषय मना. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यांना सांगितलं आहे, मन एवं मनुष्यानाम, माणसाचं जे मन आहे तेच कारणम बंध मोक्षयो, जीवनामध्ये मोक्ष प्राप्त व्हावं की बंधनात पडावं, सुख मिळावं की दुःख प्राप्त व्हावं, जीवन शांत जगावं की अशांतता जीवनात राहावी, याला कोण कारणीभूत आहे? आताच बोललो ना मी,
मन आहे की नाही. मनयम कारणम, मनयम मनुष्यानाम कारणम बंध मोक्षो. माझा दिवस हा अशांततेचा जावं की माझा दिवस हा पूर्ण शांततेचा जावं, याला कारणीभूत फक्त आपलं मन आहे म्हणतात संत. देव नाही, देव नाही आहे. कारण कोण आहे? मन आहे. केव्हा? ज्याला तुम्ही देव म्हणता, ज्याला तुम्ही संत म्हणता, त्या देवाच्या संतांच्या चारित्र्याचं, आदर्शाचं, व्यवहाराचं अवलोकन करून, कारण त्यांच्या चारित्र्याचं, आदर्शाचं अवलोकन कुठं आहे? ज्ञानामध्ये आहे, सत्संगतीमध्ये आहे, भक्तीमध्ये आहे. आता उदाहरण घेऊ आपण. येशू ख्रिस्त आहे, गौतम बुद्ध आहे, तुकडोजी महाराज आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. यांनी भक्ती केली की नाही केली? केली. यांनी किती रुपयाचा कापूर नेला होता दुकानातून भक्ती करायसाठी? शेंदूर गुलाल बुका किती नेला होता? हा, अरे मग त्यांच्या भक्तीमध्ये ना आपल्यामध्ये अंतर आहे. आता तुम्ही रामनवमी आली का किराणा दुकानात जाता, हां, आपल्या दुर्गादेवीची मिरवणूक काढायची राहते, 2 किलो अगोदर गुलबालच आणा लागते ना. तर म्हणण्याचा मतितार्थ, या संतांनी, या सज्जनांनी जी भक्ती केली, त्या भक्तीचं तंत्र कोणतं? कोणत्या तंत्राने भक्ती केली या लोकांनी? नाही. अशा प्रकारे सत्संग, भक्ती आणि ज्ञान या 3 गोष्टी जो मनुष्य आपल्या मनावर त्याचं शासन ठेवून जीवन जगतो, त्याच्या जीवनामध्ये फक्त सुख शांती मिळते, हा संतांचा सिद्धांत आहे. परंतु झालं काय? 2 प्रकार का मनमत धर्म, गृहस्थाश्रम और साध. संत लिहितात, आपल्या समाजामध्ये कोणत्याही धर्माचा घ्या, मग तुम्ही हिंदूचा घ्या, ख्रिश्चन घ्या, बौद्ध घ्या, मुस्लिम घ्या, वैष्णवपंथी घ्या, दत्तपंथी घ्या, गुरुदेव सेवा मंडळ घ्या, दादूपंथी घ्या, जैनपंथी घ्या, बौद्धपंथी, कोणत्याही पंथाचा, धर्माचा, सेवा संघटनेचा समाज घ्या, मनुष्य घ्या. तिथं काय झालं? 2 प्रकार का मनमत धर्म, 2च प्रकारचे मनमत धर्म आहे या समाजामध्ये. कोणते 2 प्रकारचे? आपण जीवन जगत असताना ज्या वस्तू, प्राणी, पदार्थांचा संबंधित व्यवहार करतो, त्या व्यवहारामध्ये पंचविषयाचं ज्ञान करून घेऊन होणाऱ्या ज्ञानाचं कर्म जे करतो, त्या कर्मापासून आपल्याला सुख प्राप्त होते, असं मानणं हा एक मनमत धर्म आहे. लक्षात राहिलं मी बोललो ते का वारे गेलो? हा, काय बोललो मी? एवढं काही लक्षात राहणार नाही. थोडक्यात मी काय बोललो आत्ता? आपण देहव्यवहार करताना वस्तू, प्राणी, पदार्थाचा संबंध ठेवा लागेल की नाही? आता हे घर तुम्ही आपल्या मनामध्ये वैराग्य आणलं आणि घर सोडून समजा तुम्ही चालले गेले काशीला किंवा पंढरपूरला गेले किंवा जगन्नाथ महाराजांच्या मंदिरात गेले किंवा मोजऱ्याला गेले, राष्ट्रसंतांच्या गेले तुम्ही इथं, तर काय सोडलं तुम्ही? घर सोडलं. अरे घर सोडलं, हिची पत्नी सोडली, मुलं सोडली, शेती सोडली, पैसा सोडला. पण तिथं तुम्हाला पैशाचं काम आहे की नाही? का नाही आहे? याची बहीण तुमचे कपडे धुवून देत होती, ते तो स्वयंपाक करून देणार तुम्ही पाहिजे की नाही? मिरची काढणार पाहिजे की नाही? निवडणार पाहिजे की नाही? जे गहू तांदूळ ते निवडून तुम्ही खाल्ले, ते गहू तांदूळ पिकवणाऱ्याचा संबंध आहे की नाही? का गेला? कोणता संबंध तोडतो म्हणता तुम्ही? याची शेती सोडून द्याल, गहू पिकवणं बंद कराल, दुःख लागते म्हणून तिकडे चालले जाल. पण तिथं जे गहू खातात ते कष्ट करणारे सो का तुमची होय? सोडले का ते? तुम्हाला घरादाराचा, क्षेत्रांचा, शेतीवाडीचा त्रास होते, त्याच्यापासून सुख मिळत नाही असा तुमचा सिद्धांत असेल, तर शेतीमध्ये उत्पन्न होणारे गहू काय नाही खाता? हा, म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, संबंध कोणता तोडायचा आहे आणि कोणता जोडायचा आहे. आपण संबंध वस्तूचा सोडतो. वस्तूचा संबंध तोडायला संत सज्जनाने आमच्यासारखे चमचाईनं सांगितलं असेल. संतांनी वस्तूचा संबंध तोडायला ना सांगितलं. लक्षात घ्या, वस्तूचा दुरुपयोग सोडायला सांगितलं. लक्षात घ्या, कोणतीही वस्तू असो, त्या वस्तू, प्राणी आणि पदार्थ, वस्तू, प्राणी आणि पदार्थ या 3 गोष्टीचा दुरुपयोग जर माणसाच्या हातून झाला जीवन जगत असताना, तर त्या दुरुपयोगाने माणसाच्या जीवनामध्ये दुःख, अशांती, अस्थिरता प्राप्त होते. हा संतांचा सिद्धांत आहे. वस्तूच्या त्यागाने नव्हे, वस्तूच्या दुरुपयोगाने.
संतांनी वस्तूचा दुरुपयोग सोडायला सांगितला आहे. माईक आहे, सदुपयोग करा, आनंद देईल. हाच माईक उचलला ना यांच्या टाळक्यावर मारला का हाच माईक दुःख देईल. प्रसंग कोणता समोर येईल? दुःखाचा येईल. का आला? माईकने आणला का देवाने आणला का संतांनी आणला का आपल्या दुरुपयोगाने आणला प्रसंग? दुरुपयोगाने आणला. राजे, इथं कशाला देवधर्म पुढे घालता? इथं कशाला समाजनीती पुढे घालता? या माईकचा, या वस्तूचा दुरुपयोग माणसांनी केला. आई बहीण आहे, आई बहिणीचा दुरुपयोग केला. पैसा अडकाय, पैशाचा दुरुपयोग केला. ग्रंथ आहे, ग्रंथांच्या लिखाणाचा दुरुपयोग केला की त्या दुरुपयोगाने माणसाच्या जीवनामध्ये दुःख, अशांती, अस्थिरता प्राप्त होते. हा सगळ्या संतांचा सिद्धांत आहे. गौतम बुद्धाचा आहे तोच आहे, येशू ख्रिस्ताचा आहे तोच आहे, भगवान श्रीकृष्णाचा आहे तोच आहे, सद्गुरू कबीर साहेबाचा आहे तोच आहे, वंदनीय राष्ट्रसंताचा आहे तोच आहे, गोरा कुंभाराचा आहे तोच आहे. पहा ना तुम्ही चरित्र थोडं त्यांचे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे, बघा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. थोरांचं चरित्र पहा तुम्ही कोणाचं आहे. गोरा कुंभारांनी, जनाबाईंनी, सखूबाईंनी, मीराबाईंनी, नरहरी सोनारांनी, नगाजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी, गौतम बुद्धांनी, प्रत्येक धर्मसंस्थापकांनी आणि धर्म प्रवर्तकांनी आपल्या जीवनामध्ये हा दुरुपयोग टाळला. मग दुरुपयोग कशाला म्हणतात आणि सदुपयोग कशाला म्हणतात आणि त्याला टाळण्याचे साधनं कोणते, ही शिकवणूक आपल्या समाजामध्ये त्या त्या धर्माच्या पंथांच्या धर्मरक्षकांनी आपल्या समाजाला दिला आहे. तो धर्म न पाळता आपण तिथं मनमानंदी चालवली, मनमानंदीनं आपण पाठपूजा केली, मनमानंदीने देव बसवले, मनमानंदीने समजा प्रचार प्रसार केला, तर ते मनमानंदी माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते. म्हणून हे दोन प्रकारचे मनमानंदीचे विषय आहे. कोणता? एक, आपण जीवन जगत असताना संबंधित वस्तू, प्राणी, पदार्थांचा पासून आपणाला सुख किंवा दुःख प्राप्त होते ही आशा घेऊन जीवन जगणं, ही मनमानंदी पहिला म्हणजे मनकल्पित धर्म. दो प्रकार का मनमत धर्म. दुसरा धर्म आहे आपणाला देव, पुण्य, स्वर्ग, मोक्ष आपल्यापासून वेगळा आहे आणि त्याला प्राप्त करावं लागते. हे काल्पनिक तुमचे संकेत किंवा काल्पनिक सिद्धांत किंवा काल्पनिक ज्ञान, याचं नाव आहे मनमत धर्म. प्रत्येक संतांनी, सब संत ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु, इंसान क्यों नहीं बोलता हम ना भूलोंगे कभू. संत लिहितात, सगळ्या संतांचा सिद्धांत असा आहे की परमेश्वर बाहेर आहे का? नाही नाही नाही. ईश्वरम सर्वभूतानां तिष्ठती हृदयेषु अर्जुना. ज्याला तुम्ही ईश्वर म्हणता, ज्याला तुम्ही येशू म्हणता, ज्याला बुद्ध म्हणता, ज्याला श्रीकृष्ण म्हणता, हे सगळे ज्याला तुम्ही देव म्हणता, पूज्य म्हणता, ते पूज्य कुठे आहे? बाहेर आहे का? नाही नाही नाही. भोताल हिंडलो ठाई परी सद्गुरू वाचून दैवत नाही. हे दोन मनमत धर्म कोणाजवळ आहे म्हणतात? गृहस्थाश्रम और साध. मनमत धर्म का तयार होते? काऊन मनात कल्पना होते? तुम्ही इथं बरेच लोक साख्या वाचणारे आहे. 87 नंबरची साखी आहे. कोणती आहे? संसारी समय बिचारी, कोई ग्रेही कोई जोग, अवसर मारे जात है तई चेत बिराने लोग. काय म्हणतात? संसारी समय बिचारी. संसार कशाला म्हणावं? संसार जीवनभर पुष्कळ काही कळून कामी येत नाही, त्याचं नाव संसार. सोपी व्याख्या काय म्हणते? जन्मल्यापासून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्याच्यासाठी पुष्कळ करतो, पण पुष्कळ केलेलं जीवनाच्या अंतिम क्षणी कामी पडत नाही, त्याचं नाव संसार. शून्यातून लाखो रुपये मिळवले, 15 लाखाची जमा केली, शेवटच्या क्षणी किती लाख घेऊन जाल? नाही. पोरगा खूप गुणवान आहे, खूपच मदत करणार आहे, कुठपर्यंत येईल सोबती? येईल. अरे कडदुरस्त ठेवत नाही, अंगठी असेल तर काढते, गोप असेल तर काढते, त्याच्यातले बिरेही नाही ठेवत, त्यातरी जाऊ द्या दोन तर त्याही नाही पाठवत. येते का कामी? नाही.
पुष्कळ काही करून जे शेवटच्या क्षणाला कामी येत नाही याचं नाव संसार. परमार्थ काय म्हणते? थोडं करून जीवन आणि जीवन जगताना आणि शेवटी साथ देते त्याचं नाव परमार्थ. लक्षात घ्या. तर गृहस्थाश्रमी अवसाद, गृहस्थाश्रमी हे जे मनमत धर्म आहेत दोन प्रकारचे. पटले तुम्हाला दोन प्रकारचे धर्म? पुन्हा रिपिटेशन करतो एक वेळ. मनुष्य जीव काय करते? आपण जीवन जगत असताना वस्तू प्राणी पदार्थापासून आपणाला सुख मिळते म्हणून त्याचा संचय करतो, मोह करतो आणि आसक्त राहतो त्याच्यामध्ये. हा एक मनमत धर्म. दुसरा धर्म आहे आपल्याला देवाची कृपा पाहिजे, देवाचा आशीर्वाद पाहिजे, देव बुद्धी देणार आहे, सुख देणार आहे, शांती देणार आहे, समस्याचं निवारण करणार आहे, म्हणून तो देव कोणत्या तरी साधनेने आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. ही एक मनमत कल्पना. या दोन कल्पना आपल्या अंतःकरणामध्ये दृढ आहे अगोदरपासून. तर कोणाच्या मनामध्ये म्हणते? दोन. गृहस्थाश्रम अवसाद. गृहस्थाश्रमी एक माणूस आणि दुसरा साधू माणूस. दोघांच्या डोक्यामध्ये या समस्या आहे. गृहस्थाश्रम माहीत आहे तुम्हाला? 4 आश्रम: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि मानलेले 4 आश्रम आहे. ब्रह्मचर्य आश्रम किती वर्षापर्यंत राहते म्हणते? 25. आणि गृहस्थाश्रम 45. आणि नंतर वानप्रस्थाश्रम 60. आणि त्याच्यानंतर संन्यासाश्रम आहे ना. या 4ही आश्रमाचे जे लोक आहे, 4 आश्रमामध्ये त्याचे नीती नियम पाळून जीवन जगले. याचं कारण काय? बाबा कोणत्यातरी आश्रमात आपली सुख शांती मिळाल. एका आश्रमात सुख शांती मिळाली नाही. गृहस्थाश्रमी जे लोक आहे, संसारी समय बिचारी, संसारातले जे जीव आहे सगळ्या पंथातले धर्मातले, ते केव्हा ईश्वराचा धावा करते, केव्हा ज्ञानाच्या प्राप्तीची साधन हातात घेते, केव्हा दुसऱ्याची आठवण येते, त्यांच्यावर समय पडेल तेव्हा. चिकनगुन्याने 4 जण तुम्ही तापानं पडले मग वाटते कोणीतरी पाहिजे, नाही का? एकाला ताप नाही ते एकाची आठवण येत नाही. संसारी समय बिचारी, समयानुसार व्याकुळ झालेले जीव संसारातले, कोणी ईश्वराचा धावा करते, कोणी नशीब पाहते, कोणी पैशाची आस करते, कोणी मदतीची आस करते, कोई ग्रेही कोई जोग. मग ह्या प्राप्तीसाठी, देवप्राप्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी सहकार्य मिळावं, समस्येचं निवारण व्हावं म्हणून कोई ग्रेही कोई जोग. संसारातले लोक काय? कोई ग्रेही म्हणजे गृहस्थी. गृहस्थी म्हणजे गृहस्थ कशाला म्हणावं? गृहस्थ, गृह म्हणजे घर, घरामध्ये राहणारे, घरामध्ये वास्तव्य करणारे असं नाव गृहस्थ आहे ना. घरामध्ये कोण नाही वास्तव्य करत? तुम्ही मुलं बाळ घेऊन घरात वास्तव्य करता. येथून निघून गेले साधू तर बरानपूरले वास्तव्य करता. बरानपूरले घरच असेल ना, का नाही आहे? नदीच्या काठावर जर तिथे घर बांधायलाच ना तुम्ही, वरून पळस टाकायचं, स्लाब टाकायचं. घरात तर असं लागणार आहे नाही. तर घरामध्ये वास्तव्य करणं म्हणजे गृहस्थ नव्हे. वैवाहिक बंधनामध्ये अडकून वास्तव्य जीवन जगणे असणं गृहस्थाश्रम आहे. वैवाहिक जीवन, वैवाहिक जीवनाची जी नियम मर्यादा आहे त्या नियम मर्यादाचा मोह घेऊन त्यामध्ये आसक्त होऊन जीवन जगणं याचं नाव गृहस्थी. तर या गृहस्थाश्रमातले लोक काय करते? संसारी समय बिचारी कोई ग्रेही कोई जोगे साधना करतात. कोणत्या साधना करतात? हे भजन पूजन सत्संग कीर्तन प्रवचन व्रत वैकल्य ध्यान धारणा साधना करते की नाही? भजन पूजन आहे की नाही गृहस्थाश्रमामध्ये? कशासाठी साधना करते? सत्याची पूजा कशासाठी करतो? पूजा कशासाठी करतो? पुण्य व्हावा, सुख मिळाव, देव मिळाव, कृपा तयार व्हाव, आशीर्वाद मिळाव, बुद्धिदाता तो आहे, बुद्धी द्याव, सुखदुःख देणारा तो आहे, आमच्याकडे लक्ष ठेवाव. हा उद्देश घेऊन हा संसारी मनुष्य, गृहस्थी मनुष्य भजन पूजन कीर्तन पूजा पाठ विधी दान धर्म व्रत वैकल्य तप तीर्थाटन एवढे आयुष्यभर करता हे जीव. परंतु काय घेऊन? मनमत धर्म घेऊन जीवन जगत आहे. कर्म सुधारासाठी नाही. आवश्यक आहे मूर्ती पूजा व्रत जप तप काही तत्व साधता बाधक नाही. हे सिद्धची केले अनुभवे पाही
साधू संतांनी. काय म्हणते? व्रत वैकल्य नाम जप भजन पूजन तप तीर्थाटन दान धर्म वाईट नाही. मूर्तीपूजा जपतप काही वाईट नाही, पण केव्हा? तत्व साधता. ह्या करण्यातून तत्व साधायचं आहे आम्हाला. तुकड्या दास म्हणे तत्व यावे हाता आणि ऐसा आहे चित्ता भाव माझ्या. पण आपण तत्व दूर ठेवतो, नाम घेतो, पण नामाचं वर्म कोणतं, तत्व कोणतं, काय तत्व साधायचं आहे? तत्व दोनच प्रकारचं आहे, एक आत्मतत्व, दुसरं अनात्मतत्व, नाही का? एक निजतत्व, दुसरं परतत्व. आत्मतत्व साधण्यासाठी या संतांनी हा उहापोह केला. अनात्मतत्व नाही. अनात्मतत्व म्हणजे जळधर्म आणि आत्मतत्व म्हणजे चेतन धर्म. जळधर्मात मी नेहमी उदाहरण देतो. गाडी आणि ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आणि गाडीचा संबंध आहे की नाही? गाडी आणि ड्रायव्हरचा संबंध आहे. गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर गाडीमध्ये पाहिजे का गाडीच्या बाहेर पाहिजे? गाडीमध्ये पाहिजे का बाहेर पाहिजे? नाही. बाहेरचा ड्रायव्हर कसा गाडी चालवल? गाडीमध्ये पाहिजे. गाडीमध्ये जर मी ड्रायव्हर गाडीमध्ये बसला तर तो ड्रायव्हर त्या गाडीला जाते गाडी माझी आहे. ड्रायव्हर जाणते गाडी माझी आहे. गाडी जाणते का ड्रायव्हर माझा आहे म्हणून? नाही जाणत. कारण गाडी निर्जीव आहे, जड आहे. गाडी निर्जीव आणि जड आहे. ड्रायव्हर चेतन आहे. ड्रायव्हर चेतन आहे. मग हे जे आपण करतो मूर्तीपूजा नाम जप भजन पूजन, हे वाईट नाही. ग्रंथ अभ्यास वाईट नाही. उपदेश घेणं वाईट नाही. प्रार्थना करणं वाईट नाही. ध्यान करणं वाईट नाही. हरिपाठ करणं वाईट नाही. पण त्या हरिपाठाचं, सामुदायिक प्रार्थनेचं, ध्यानाचं, अभ्यासाचं, उपदेशाचं तत्व साधत असाल तर जीवाशी मूळतत्व कळावे. काय म्हणते? जीवाशी तत्व कळलं पाहिजे. कोणतं तत्व? सर्वाभूती आत्मरूप समजावे. हे तत्व समजलं पाहिजे. सर्वाभूती, प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरामध्ये आत्मतत्व आहे, ईशतत्व आहे, देवतत्व आहे, परब्रह्म तत्व आहे. हे साधलं पाहिजे. जीवाशी मूळतत्व कळावे, सर्वाभूती आत्मरूप समजावे आणि ऐशेची पूजनाचे गोडवे वर्णिले साधू संती. यासाठी वर्णन केलंय. तत्व साधलं पाहिजे प्रार्थनेनी, सगळ्या गोष्टींनी. हे तत्व न साधता समजा आयुष्यभर भजन पूजन नाम जप होम हवन यज्ञ याग तप तीर्थाटन दान धर्म आपण केला तर त्याच्यापासून आपल्या जीवनामध्ये दुःख निवृत्ती होणार नाही, सुख प्राप्त होणार नाही. आणि दुसरा साध हा गृहस्थाश्रमी वैवाहिक जीवन जगणारे लोक ही साधना करत आहे. आणि साधू म्हणजे वैवाहिक जीवनाच्या पलीकडे. आपली 189 नंबरची साखी कोणती आहे? हद्द चले सो बेहद्द चले सो साध. हद्द बेहद्द जो तजे ताकर्मता अगाध. हद्द चले सो मानवा. मानव गृहस्थाश्रमी. गृहस्थी कुणाला म्हणते? वैवाहिक नियमांच्या हद्दीमध्ये वागणारे. सामाजिक हद्दी समजते? हद्दी पोलीस स्टेशनची हद्दी घोडपेठपासून चंद्रपूरची, तिकडे वरोऱ्याची हद्द आहे ती. त्या प्रकारे वैवाहिक सांसारिक प्रापंचिक अगर परमार्थिक जीवन जगत असताना त्या वैवाहिक कौटुंबिक सामाजिक आणि परमार्थिक जीवनाची काही हद्द आहे. हद्द म्हणजे काही नियम आहे, मर्यादा आहे. आता तुम्ही मला गुरु समजता, तुम्ही स्वतःला शिष्य समजून घेताय. गुरुची हद्दी वेगळी, शिष्याची हद्दी. तुम्ही एक शब्द आडवा तिळवा बोलले चालेल. बडे धीरता चाहिए जितने पद हो ऊंच, बरते बहुत बचा के रहनी सबको ऊंच. बरोबर बोला लागल, तो बरोबर विषय समजून द्या लागल, नाही का? हद्दी आहे ते. त्या प्रकारे हद्द चले सो मानवा. गृहस्थी जे लोक आहे, कौटुंबिक जे लोक आहे, सामाजिक जे लोक आहे, त्या लोकांनी कौटुंबिक सामाजिक वैवाहिक गृहस्थीची मर्यादा राखून जीवन जगणं त्याचं नाव हद्द आहे. हद्द चले सो. गृहस्थी त्याला म्हणते की पत्नी आहे, 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे, नाही का? त्यांचं संरक्षण कसं करावं, त्यांच्यावर संस्कार कोणते घालावे, कौटुंबिक व्यवस्था कशी ठेवावी, सामाजिक व्यवस्था कशी ठेवावी, आहे सगळं सूत्र व्यवहारशास्त्रामध्ये, सामाजिक शास्त्रामध्ये लिहून आहे सगळं.
तर त्या हद्दीनुसार त्या नियमानुसार जीवन जगणं याचं नाव आहे हद्द. हद्द चले सो मानवा. जसं तुम्ही पत्नी आहे, एक मुलगी लग्नाला आली आहे आणि तुम्ही गेले 7 दिवस भागवताला नांद्याला, तेथून वडगावला 7 दिवस, तेथून सोनवलीला 7 दिवस, हे हद्द हो का कुटुंबाची? हा, याला हद्द म्हणते का? 2 बैल पाण्याचे तसे ठेवून दिले बसला आराधना तिथं दिवसभर स्वयंपाक करत नाही जेवत, जमल का? ही हद्द आहे का? नाही. तसं आहे मग बैल सोडून दे. 2 बैलाला पाणी कोण पाजत? मुलाबाळाचा सांभाळ करा. घडावया उत्तम संस्कार, माय बाप शिकविती सदाचार, व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी. आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे. समाजामध्ये राहतात समाज व्यवस्था तयार केली पाहिजे. समाज व्यवस्थेच्या चाकरीमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. गावातच राहतं, मला त्या गावाचा का करायचं हे बेबनशाहीचं बोलणं नव्हे का? हां, गावात राहायचं नांद्याला आणि मला त्या गावाचं काही नातं घेतं नाही. अरे जा गाव सोडून मग जंगलात. तसं असेल तर राहायचं गावात आहे आणि मला त्या गावाचं काही करायचं नाही, हे बेहद्द झालं. हद्द नाही झाली, ती हद्दीच्या बाहेरचा गाव प्रश्न झाला तो. कुटुंब घेऊन आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, त्याची जबाबदारी घे डोक्यावर. शिक्षण दे, संस्कार दे आपल्या मुलाबाळावर. समाजात राहत आहे, गावात आहे, तर गावाचे सामाजिक काही कामं करा, त्याच्यामध्ये सहभागी व्हा उचित अनुचितचा विचार करून. हद्द आहे ती. तर असं हद्द म्हणजे गृहस्थी मर्यादा काय असते, कौटुंबिक मर्यादा काय असते, त्या हद्दीमध्ये त्या नियमांतर्गत जीवन जगणे याचं नाव गृहस्थी आहे. बेहद्द चले सो साध. जो मनुष्य गृहस्थाश्रमचा बाहेर गेला, गुरुदेव मंडळाचा एखादा प्रचारक आहे, कबीर पंथाचा एखादा प्रचारक आहे, उपासक आहे, यांनी काय केलं? घर सोडून दिलं, शेती सोडून दिली, मुलबाळ सोडून दिले. ठीक आहे, एखाद्या पंथाचा उपदेश घेतला, तर त्या पंथांचा उपदेश घेत त्या पंथांची जे काही नियम मर्यादा आहे ते पाळून जीवन जगायला लागेल. हे मर्यादा सोडली ना तर तिची मर्यादा आहे की नाही? का नाही? का नाही आहे? गुरुदेव मंडळाची मर्यादा वेगळी, कबीर पंथांच्या लोकांची मर्यादा वेगळी, नियम वेगळे. नाही, ख्रिश्चन बांधवाचे नियम वेगळे, बौद्ध धर्माचे नियम वेगळे, हिंदू धर्माचे नियम वेगळे. आता तुम्हाला माझ्या हिंदू धर्मामध्ये मी आहो, बौद्ध धर्मामध्ये मी आहो, ख्रिश्चन धर्मामध्ये मी आहो असं जर म्हणायचं असेल तर धर्मालागी स्वधर्माचरण. धर्माचा स्वाभिमान आहे, धर्मनिष्ठ तुम्ही अमुक धर्माचे आम्ही स्वाभिमान म्हणता, तर तिथं स्वधर्माचं आचरण करावं लागेल. त्या धर्माचं. बौद्ध धर्माचा मी म्हणून घेतो तर बौद्ध धर्माचे पंचशील तत्वाचा स्वीकार करावा लागेल. जैन धर्माचा मी म्हणून घेतो तर प्रज्ञाशील करुणा राखा लागेल. त्याच्या बाहेर जीवन जगताना मी जैन धर्माचा म्हणून जमल का? नाही. गुरुदेव मंडळाचा उपास म्हटलं तर त्याच्या नियमानुसार पालन करावं लागेल. हे जे नियम मर्यादा आहे, म्हणजे काही बाष्कळ बोलू नये, त्याच्यात काही पडलं नाही. काय पडलं त्या सामुदायिक प्रार्थनेत, काय पडलं त्या हरिपाठात, हे बाष्कळ बोलणं झालं. अरे पडलं तेव्हाच त्यांनी केला ना. तेवढा मोठा राष्ट्रसंत का पागल होता का? सामुदायिक प्रार्थनेची रचना 1949 पासून केली त्यांनी का नाही केली? काही असेल का नाही त्याच्यात? तेवढ्या मोठ्या माणसाने जी रचना ज्या सामुदायिक प्रार्थनेची केली, हरिपाठाची केली, 12 अभंगाची केली, प्रार्थनेची केली, तपतीर्थाची केली, नामस्मरणाची केली, एवढ्या मोठ्या लोकांचा काही विचार नकता उचलली जीभ लावली टावली, त्याच्यात काय पडलं? जमल का? नाही. समाज व्यवस्था आहे ती एक. प्रत्येक धर्माला आदराचं स्थान दिलं पाहिजे. प्रत्येक धर्मांच्या नियममर्यादा तपासून पाहिल्या पाहिजे. त्या नियममर्यादाचं पालन केलं पाहिजे. याचं नाव साधू आहे. गुरुदेव मंडळीमध्ये गेले का? ठीक आहे, कुटुंबाला पाणी द्या, परंतु तिकडे त्यांच्या नियमाचं वर्तन करा. असो कोणी साधू विद्वान, त्यांनी न खावे कष्टाविनं. प्रत्येक माणसाला काम करणं शिकवा, श्रम शिकवा. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि नैतिक मूल्याची जोपासना करण्याचं ज्ञान प्रत्येक साधू संतांनी दिलेलं आहे. त्या मौलिक विचारांच्या तात्विक ज्ञानांचा अनुभव घेऊन जीवन जगणारे साधू. हद्द चले सो मानवा, बेहद्द चले सो साध. त्या पंथाचे नियममर्यादेचं पालन करून, त्या पंथांच्या तात्विक सिद्धांतिक ज्ञानांचं अनुसरण करून, आपल्या मनोवृत्तीला योग्य संस्कार देऊन, वळण देऊन, त्या मनोवृत्तीनुसार त्या पंथांच्या नियममर्यादेचे व्यवहार करून जीवन जगण्याची पद्धत हाताळली तर तुम्हाला जीवनामध्ये सुख शांती तयारच आहे. प्राप्त करावं लागत नाही. मगाच विषय झाला प्राप्तजीव इच्छा नाही. संतांचा सिद्धांत असा आहे, संतांच्या नजरेसमोर कोणता पंथधर्म नाही, कारण पंथधर्म ही आपली इकडली भावना आहे. सगळ्या पंथासाठी, सगळ्या धर्मासाठी, सगळ्या साराग्राही जीवासाठी सगळ्या संतांनी प्रयत्न केले. संकुचित बुद्धी घेऊन त्यांनी प्रयत्न केले नाही. राष्ट्रसंतांनी भारताच्याच नव्हे साऱ्या विश्वांच्या लोकांसाठी
प्रयत्न केले. येशू ख्रिस्तांनी आपल्या ख्रिश्चन धर्माच्याच लोकांसाठी नाही, सगळ्या जनतेसाठी प्रयत्न केले. सगळ्या लोकांनी बुद्धी विकसित केली पाहिजे, संकुचित ठेवू नये. संकुचित बुद्धी ठेवली का मतमतांतर तयार झालेच, भेदवृत्ती आलीच. संकुचित बुद्धीने माणूस माणसापासून दूर गेलाच. संकुचित बुद्धीने खंडन मंडनाचाच विचार आयुष्यभर आला. हे विचार गौण आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, सारग्राही जीवांना. तर अशा प्रकारे कौटुंबिक सामाजिक जीवन जगणारे, जे वैवाहिक जीवनामध्ये बांधून घेणारे जे काही गृहस्थी लोक आहेत, त्यांनी गृहस्थी धर्माचे नियम मर्यादा राखून जीवन जगलं पाहिजे. साधू जे लोक आहेत त्याचा त्याग करून ज्या ज्या पंथामध्ये तुम्ही गेले त्या त्या पंथांचे वेशभूषा, चिन्ह, नियम मर्यादा याचा स्वीकार करून त्या त्या चाकरीमध्ये आपल्या वृत्तीला बंदिस्त केलं पाहिजे, वळण दिलं पाहिजे. आणि हद्द बेहद्द दोऊ तजे ताका ताकरमता आगात संतलितात. हे दोन्ही करण्याचं कारण काय? हद्द आणि बेहद्द या दोन्ही गोष्टीचा, म्हणजे गृहस्थी आणि साधू या दोन्ही गोष्टीचा मोह जो आहे आणि त्या मोहामुळे जडलेली आसक्ती आहे, तो मोह आणि जडलेली आसक्त याचा दोन्ही गोष्ट त्याग करणारे हद्द बेहद्द दोऊ तजे. उदाहरण घेऊ, एखाद्या पंथामध्ये संध्यापाठ आहे, एखाद्या पंथामध्ये हरिपाठ आहे, एखाद्या पंथामध्ये ध्यानपाठ आहे ना. 3 पंथामध्ये पाठ, ध्यानपाठ, हरिपाठ आणि संध्यापाठ. 3 पंथ जरी वेगवेगळे पाठ असले तरी पण त्याचा उद्देश काय? जीवन जगताना जो मोह आणि जी आसक्ती आहे त्याला तशीच ठेवायचा उद्देश आहे का त्याचे दूर जायचा उद्देश आहे? बरोबर विचार करा बरं. कोणताही सुद्धा, हरिपाठ घ्या, बाराभंग घ्या, सामुदायिक प्रार्थना घ्या, ध्यान घ्या, दुर्गादेवीची पूजा घ्या का कबीर जयंती करा, प्रत्येकाचा उद्देश आहे बापू रे, तुझ्या जीवनामध्ये जो मोह आहे दुःख देणारा आणि जी आसक्ती आहे त्या मोह आणि आसक्तीपासून थोडासा दूर होऊन जा. हाच उद्देश सगळ्या पंथांचा आहे. हद्द बेहद्द गृहस्थी जीवन आणि साधूचं जीवन या दोन्ही जीवनांचा उद्देशच असा आहे की बापा तुझ्या जीवनामध्ये इतकंही करून जे अशांतीच आहे, जन्मभर प्रार्थना केली, जन्मभर जयंत्या केल्या, जन्मभर पाठांतर केलं, पण जीवनातली अशांती निघून गेली नाही, अस्थिरता निघून गेली नाही, समस्या आहे काही ना काही. पोराची समस्या मिटली तर सुनची राहते, सुनची राहिली तर बायकोची राहते, बायकोची राहते शेजारची राहते, काकाची राहते, मामाची राहते, यायची झाली तर ढोरा बासराची समस्या राहते, त्याची झाली तर वातावरण दिल्लीला वातावरण खराब आहे, किती वातावरण खराब, घरातून निघूच नका म्हणते. जमल का? समस्या कुठं निवारण होत झाली का? नाही झाली, समस्या तयारच आहे. ह्या समस्येचं मूळ आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना वस्तू प्राणी पदार्थाचा मोह आणि त्यापासून इच्छित कामनेची आसक्ती. वस्तू प्राणी पदार्थाचा मोह, त्यापासून इच्छित कामनेची आसक्ती, या 2 गोष्टी दूर करण्यासाठी आहे ते हद्द बेहद्द दोऊ तजे ताकरमता आगाध. आता मला याच्यात फक्त बोलायचं काय, सामुदायिक प्रार्थनेचं ध्यानाचं स्वागत आहे, हरिपाठाचं स्वागत आहे, संध्यापाठाचं स्वागत आहे, ख्रिश्चन धर्मांच्या, शीख धर्मांच्या, गौतम बुद्ध बौद्ध धर्मांच्या, जैन धर्मांच्या, सगळ्या धर्मांच्या मूलतत्वाचे आम्हाला स्वागत आहे. परंतु तिथंच राहू नका. मोह आणि आसक्ती दूर करण्याचं कारण साकी कहे गहे नाही, चाल चली नाही जाय. पुढं काय? सलीलदार पाव कहा ठहराय. साखी कहे गहे नाही. साख्या पाठ करा, सामुदायिक प्रार्थना पाठ करा, ध्यानपाठ पाठ करा, हरिपाठ पाठ करा, ख्रिश्चन धर्माचा कोणतं स्तोत्र असेल ते पाठ करा, गौतम बुद्धाचा असतो ते पाठ करा. साखी कहे पण गहे नाही, जे पाठ करतात ते ग्रहण नाही झालं. भूतदया ठेवा मग काय उने, आणि प्रथम साधन पाठच केलं पण भूतदयाचा पत्ताच नाही. गेटमे मारते, हुई मारते, बकरही मारते, कोंबडाही मारते. हसले हे फवारणी मारते, तर फवारणी किडी मारतो की नाही आपण? भूतदया ठेवा मग काय पाठ झालं पण मारणं पण नाही झालं. तर हे म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की प्रत्येक जनसामान्यामध्ये ज्या ज्या पंथांच्या धर्मांच्या सज्जन लोकांनी जो जो प्रचार ज्या ज्यासाठी केला त्या सगळ्यांचा प्रचाराचा उद्देशच असा आहे. कोणता? की बापारे तुझ्या जीवनामध्ये आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासून दुःख विचित्र, पदोपदी भोगिती नर,
अस्वतंत्र होऊन या, हे शिकवायचे सगळ्या संतांना, नाही का. आसक्ती आणि स्नेहसूत्र, दोनच सूत्र, या दोन सूत्राला धरून तू जीवन जगला, त्याच्यामुळे पदोपदी दुःख आहे. आसक्ती आणि स्नेह, आसक्ती आणि स्नेह सूत्र, सूत्र म्हणजे सूत्र, स्नेहाचं सूत्र, संचालन. आसक्ती आणि स्नेह, स्नेह म्हणजे मोह, स्नेह म्हणजे मोह, आणि आसक्ती कामनेची आसक्ती, वासनेची आसक्ती, आणि वस्तू प्राणी पदार्थाचा मोह, धनद्रव्याचा मोह, मुलाबाळाचा मोह, शेतीवाडीचा मोह. मोह आणि प्रेम याच्यात फरक आहे, मोह आणि त्याग याच्यात फरक आहे. मोह कशाला म्हणते की काहीच करायचं नाही पण ते पकडून ठेवायचं, त्याचं नाव मोह आहे. प्रेम कशाला म्हणते, काही करासाठी पकडून नाही ते सोडून द्यायचं. माझ्या सोप्या व्याख्या आहे. प्रेम कायले म्हणते, करायचं काहीच नाही, ज्याशी करणे नको काही, त्यांनीच द्यावी दैवाची, आणि सर्व पापी लपवावी वरण धर्माच्या नावाने. काय म्हणते, ज्याला काही करायचंच नाही, फक्त बोलायचं आहे, तर तिथं त्याचं नाव प्रेम नाही. म्हणण्याचा मथितार्थ या सगळ्याचा उद्देश असा आहे की आसक्ती आणि मोहापासून दूर होण्यासाठी हे सगळे उपद्रव आहे. इतके मोठे ग्रंथ इथं आहे. या ग्रंथांचा सारच असा आहे, सर्व सद्ग्रंथांचा एकची सार. कोणता सार आहे? शुद्ध करावे हृदय मंदिर. आपल्या हृदयामध्ये शुद्धता आली, पण कशी येईल? पडी सुने ओ मन नसे नाही होवे. काय हृदय प्रकाश, आपल्या हृदयामध्ये या सद्ग्रंथांच्या साराचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये केव्हा होईल? पढे सुने ओ मन नसे. संतांचं काव्य वाचा लागल, ऐका लागल, पाठ करा लागल, नाही का, वाचायला लागल, ऐकायला लागल, मननही करा लागल. आणि त्या तीन गोष्टी राहिले, श्रवण, मनन, निधिध्यासन, धारण, ग्रहण, संस्कार आणि मग ज्ञान. या ग्रंथामध्ये काय ज्ञान आहे बीजेकामध्ये, ते ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं तर नेहमी श्रवण करावं लागेल, मनन करावं लागेल, निधिध्यासन करावं लागेल, ग्रहण करावं लागेल, धारणा तयार करावं लागेल, संस्कार तयार करावं लागेल, नंतर ज्ञान. या 7 प्रक्रियेतून जाऊन मग ज्ञान होईल या ग्रंथाचं. नुसतंच वाचन केलं, मनन नाही केलं, काही ज्ञान होणार नाही. नुसतंच वाचन केलं, मनन केलं ना ग्रहण नाही केलं, काही ज्ञान होणार नाही. ग्रहण केलं पण धारणा देवनवली, काही ज्ञान होणार नाही. ज्ञान व्हासाठी पाठ करणं बिलकुल सोपं आहे. एक साखी पाठ करून टाकू आपण, 12 अभंग पाठ करून टाकू, सामुदायिक प्रार्थना पाठ करून टाकू, परंतु त्याचं ज्ञान का होत नाही? आपण या 7 प्रक्रिया वापरल्या नाही, अनुभव घेतला नाही, निधिध्यासन केलं नाही. तशा प्रकारे गृहस्थाश्रम आणि साधू हे दोनही प्रकारचे जे लोक आहे, या लोकांजवळ जी कल्पना आहे, जे मनमत धर्म आहे, धर्म जे आहे तो मनमत आहे, गुरुमत नाही. संत लिहितात काहून? मनमतामध्ये ईश्वर प्राप्ती किंवा दैहिक सुख, देह विषय अनुमान सुख, दुःख का कारण जान, निरासक्त चैतन्य स्थिती, प्रगट मुक्त सुखमान. या दोन्ही धर्मामध्ये आता समाजामध्ये जे आपल्या साधू दिसते फिरणारे, अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, उपदेश देणारे गुरु लोक आपल्या समाजामध्ये अनेक स्टेजवर पाहायला मिळते. भागवताच्या स्टेजवर, गुरुदेव शिवा मंडळाच्या स्टेजवर, वारकरी संप्रदायाच्या स्टेजवर, कबीर पंथाच्या स्टेजवर अनेक साधू दिसते आपल्याला पाहायला. परंतु या साधूंचा संतलिता मनमत धर्म आहे, म्हणून याला प्राप्ती करायची आहे बाहेरून प्राप्ती काय? जीव हा सुख सागर आहे, जीव हा ज्ञान रूप आहे. जीव ज्ञान रूप असल्यावर का प्राप्त करू शकतो म्हणता तुम्ही? का प्राप्त करायचं आहे तुम्हाला? आता हे ग्रंथ आहे, आपण समजा कल्याणपद नावाचं पुस्तक वाचलं, तर कल्याणपद नावाच्या पुस्तकामध्ये ज्ञान प्राप्त नाही होत. ज्ञान प्राप्त होऊनच आहे, प्राप्तीची इच्छा नाही. कल्याणपद नावाचं पुस्तक वाचलं तर आपल्याजवळ असणारी अहंता ममता दूर होऊन जाते. लक्षात घ्या. जो घर हैगा सर्पका सो घर साधन होय, सकल संपदा ले गये विषभर लागी. जो घर हैगा सर्पका, जे घर सर्प म्हणजे अहंता ममतेचं आहे. घर म्हणजे शरीर, घर म्हणजे जीवन, घर म्हणजे कुटुंब, घर म्हणजे कार्यपद्धती, घर म्हणजे समज, घर म्हणजे व्यवहार. हा जीवन जगत असताना
याची समज, याचा व्यवहार, याचं घर, याचं कुटुंब, याची भूमिका, याची जीवन जगण्याची पद्धती, याचं नाव आहे घर. हे घर म्हणजे याचं जीवन जगणं, याचा व्यवहार, याची समज. जर सर्प का, हे घर जर सर्प का, म्हणजे सर्पाचं, सर्प काय, अहंता ममतेला सर्प म्हटलं संतांनी. कबीर साहेबांनी अहंता ममते काय म्हटलं, सर्प. सर्पाचा गुणधर्म कोणता आहे? फुसकारणं, डंक मारणं, त्या विषानं मारून टाकणं सर्पाचा गुणधर्म आहे. नाश करणं. सर्पाची संगत केली तर काय होईल? नाश होईल. तर जो घर आहे गा सर्प का, संत कबीर साहेब, सद्गुरू कबीर साहेब म्हणतात, जो घर म्हणजे जी जीवन जगण्याची पद्धती, जी समज, जी बुद्धी, जी भूमिका, जो व्यवहार, जी क्रिया अहंता ममतेला घेऊन असेल तर, जो घर आहे गा सर्प का, सो घर साधन होय. ते घर साधूचं होऊ शकत नाही. लक्षात घ्या. पटलं का तुम्हाला? साधू त्याला म्हणत, साधूचं घर त्याचं नाही. अहंता ममतेमध्ये साधूचं घर नाही राहत. साधूचं वास्तव्य, साधूची समज, साधूचा व्यवहार, साधूची जीवन जगण्याची पद्धती अहंता आणि ममतेच्या पलीकडे राहते. अहंता कशाची? समजीची, ज्ञानाची, अभ्यासाची, कलेची, वैभवाची अहंता. ममता कशाची? मुलाबाळाची, धनसंपत्तीची, शेतीवाडीची, नाही का? हे मोह, घरादाराची, हा मोह, ममता. तर अहंता आणि ममता ज्या घरामध्ये आहे, जो घर आहे गा सर्प का, सो घर साधन होय. ते घर साधूच्या वास्तव करण्याचं नाही. बोलणं समजत आहे माझं? ज्या घरामध्ये म्हणजे ज्या माणसाजवळ ज्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये, ज्या समजीमध्ये, होणाऱ्या ज्या व्यवहारामध्ये, करणाऱ्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये अहंते ममतेचं घर असेल तर, अहंते ममतेचं वास्तव्य असेल तर, ते घर, ती समज, ती क्रिया, तो व्यवहार, ते जीवन जगण्याची पद्धती साधूची नाही. पटली इतकं तुम्हाला? सोघर साधन काहून नाही? सकल संपदा ले गए. या अहंते ममतेनं याची जी संपदा होती या जीवाची, कोणती? दया होती याच्याजवळ, नाही? षड्गुण होते, शम दम तितिक्षा, उपरती श्रद्धा, समाधान, हे सगळी संपदा खतम केली. लक्षात घ्या. शम खतम केल्याबरोबर काम उभा राहिला. मन शांत राहिलं, क्षमाशील राहिलं तर काम उभा राहते का? राहते नाही. इंद्रियामध्ये निग्रह नाही म्हणून क्रोध उभा राहिला. निग्रह राहील तर उभं राहील का? थांब 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 थांब, दम धर, दम धर, दम धर. दम धरल्याबरोबर क्रोध मागे येते का नाही? पण दम हा घेऊन गेला, अंता म्हणता चोरून नेला, यायच्याजवळ सकल संपदा ले गए. शम चोरून नेला, काम उभा राहिला. दम चोरून नेला, क्रोध उभा राहिला. नाही, तितिक्षा चोरून नेली, लोभ उभा राहिला. तितिक्षा, सहिष्णुता, सहनशीलता. नाही, उद्या दसरा आहे, तुपाले पैसे नाही, अकरपोक आहे, तुपाले पैसे नाही, मग याच्याकडून लूट, त्याच्याकडून मग त्याले फसव, याले फसव. आता आमच्या स्टेजवर तेच चालू आहे ना. बिंदोक वावरं सोडून दिले, शेत्यावाड्या सोडून दिल्या, ठेक्याने 4 एकर वावर देऊन देते, वर्धेला होत मला राहायला जाते. त्याला माहीत आहे 1000-1500 2000च्या वरचा रोज आहे म्हणून शेतीमध्ये पडतेस का? प्रत्येक साधू संत प्रचारक नुसत्या पैशाच्या मागे लागले आहे, फसवत आहे लोकांना. असो, त्यांची जिसकी करणी उसके पास, हम तुम क्यों द्या. पण यांनी बुद्धी भ्रष्ट होते. तर म्हणण्याचा मतितार्थ, शम गेला म्हणून काम उभा राहिला, दम गेला म्हणून क्रोध उभा, तितिक्षा गेली म्हणून रोग उभा राहिला, उपरती नाही म्हणून मोह जोर करत आहे की नाही? उपरती असली तर मोहन जोर केला असता का नाही? आणि शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा नाही म्हणून काय उभा आहे तिकडे? मद, अष्टमद, अभिमान. श्रद्धा असती तर विनय नम्रता असती. श्रद्धाच नाही ना, मद उभा आहे. समाधान नाही म्हणून मत्सर आहे. म्हणजे सकल संपदा ले गए. या भूमिकेनी, या अंता ममतेनी माणसाजवळ असणारा शम नेला, दम नेला, तितिक्षा नेली, उपरती नेली, श्रद्धा नेली, समाधान नेली. त्याच्या जागी मग काल, काम, क्रोध, लोभ, मोह, भय, मद, मत्सर, हे षड्विकाराला घेऊन प्रत्येक दिवसाचं जीवन जगत आहे. हा माणूस षड्गुणावर पडदा येऊन गेला. जो घर आहे गा सर्प का,
सोगर साधन होय सकल संपदा ले गए विष भरी लाग हे विषय होय शब्द स्पर्श रूप रसगंध विषय होय काम क्रोध लोभ मोह भय हे विषय होय षड्विकार अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनय विषय होय अष्टमद विषय होय हे विषय विकार याच्या जीवनामध्ये येऊन गेलं त्याच्यामुळे हानी झाली. म्हणण्याचा मतिता अर्थ काय आहे की दो प्रकार का मनमत धर्म गृहस्थाश्रम और साध दो प्रकार की लाजिम है. दोन्ही प्रकार जे लोक आहे ना लाजिम म्हणजे फर्ज आवश्यक जबाबदारी लाजिम. हे जे लोक आहे साधू लोक आणि गृहस्थाश्रमी लोक यांनी आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कौटुंबिक जीवन जगत असताना कुटुंबाची जबाबदारी खाली टाकू नका. जबाबदारी आणि आसक्तीमध्ये फरक आहे. जो मनुष्य जबाबदार नाही तोच आसक्त राहते. लक्षात घ्या. जबाबदारी घेतली पाहिजे. समाज आता मी प्रचार करत आहोत 40-45 वर्ष झाले तर डोक्यावर जबाबदारी घेऊन प्रचार करत आहोत. मी साधू म्हणून नाही, माझी शेकी मिरवायची नाही. मला चंद्रपूरला कार्यक्रम घ्यायचा आहे तर चंद्रपूरला जबाबदारीने काहीतरी मला सांगायचं आहे म्हणून मी इथं आलो. नाही दिवस बुडला न रोजदार उडल्याचं काम नाही जमल का? नाही. समाजाची जबाबदारी डोक्यावर घेतली पाहिजे, गावची घेतली पाहिजे. जबाबदारी घ्या आपण. मोहानी आसक्ती टाळून बरं का. मोहानी आसक्ती घेऊन जबाबदारी घेतली का हंता ममताच येते. हे सूत्र आहे. हे सूत्र अभ्यासाने तुम्हाला कळते. असो तर दो प्रकार की लाजिम है. गुरुमुख समजते. गुरुमुख, जीवमुख, ब्रह्ममुख, मायामुख. हो अबाध म्हणजे अबाधित स्वरूप स्थिती. कधीही बाधा न होणारी स्थिती, कधीही बाधा न होणारी शांती, कधीही बाधा न होणारं दुःख, कधीही बाधा न होणारी समस्या. आपल्या जीवनामध्ये अबाधित जीवन जगता येईल आपल्याला. म्हणजे समस्याची बाधा होणार नाही, आपत्तीची बाधा होणार नाही, आहे की नाही. कोणत्या विकाराची बाधा होणार नाही, अज्ञानाची बाधा होणार नाही, अविद्येची बाधा होणार नाही. अबाधित जीवन पद्धती. अबाधित समजते ना. बाधा येणार नाही. माझ्या सुख शांतीला बाधा येणार नाही. घरी जरी एखादा पोरगा अज्ञानी राहिला, आपल्या घरची बाई समजा अविचारी राहिली, आपल्या गावामध्ये समजा 4 गुंड लोक राहिले तरी आपल्या स्थिरतेला अशांततेला बाधा पोचणार नाही. कशानी? गुरुमुख वाणीचे ज्ञान घ्याल तर. गुरुमुख होऊ अबाध. जीवमुख वाणी कशाला म्हणतो आपण? जीवमुख. मुख म्हणजे का? मुख म्हणजे मुखानी. या मुखातून जीवाच्या कल्पनेत येईल तसं बोलायचं, जीवाच्या कल्पनेत तसं लिहायचं, जीवाच्या कल्पनेत येईल तशी पूजापाठ ठरवून टाकायची. आता आपले पान लग्नाचे दंडोकपा, पूजापाठीचे दंडोकपा हे कसं करायचं का? या बांधा गाठ. दोघाची पद्धती कशी आहे? गाठ बांधा. गाठ नाही बांधली तर काय होते? पूजा नाही होत. जीवानी कल्पना की रे जोडपं पाहिजे, एकटं नाही पाहिजे. तुकडोजी महाराज एकटेच होते आमचे, त्याला काय पूजा करू देता? मग एवढं मोठं काम आमच्या एकट्या महाराजांनी केलं का नव्हतं की नाही केलं? तुम्हाला गाठ बांधायला लागते. नवरा बायको काही पाहिलेच नाही तुम्ही. रामदास स्वामी एकटे होते का 2 होते? कसं काम केलं का नाही केलं? म्हणजे आपण काहीच विचार करत नाही. करतो का? नाही करत. तर अशा प्रकारे गुरुमुख, जीवमुख काय म्हणते? जीवांनी कल्पना केली की सुख दुःख हेतू बहुत अनुमाना देवादिक रक्षक कोई जाना. या जीवानी कल्पना केली का आमच्या जीवनामध्ये सुख. मगाच प्रश्न केला आमच्या एका बहिणींनी का बाबाजीने माझ्याच वाट्याला असं का दुःख आलं म्हणे. आमच्या घरवाल्यांची अशी समस्या झाली, माझ्याच वाट्याला का दुःख आलं? वाट्याला दुःख नाही. कबीर कमाई आपकी निष्फल कबीर न जाय, पोया पेट बबुल का तो आम काश का. जे आपल्या जीवनामध्ये येते, जस प्रारब्ध है होनहार तसं होय. चिंता शोक मिटाय के परमार्थ भरसोय. आपलं जे जीवन आहे त्या प्रारब्धाच्या जमेवर आहे. संयोग वियोग जे होत आहे तो प्रारब्धानुसार होत आहे. मी नेहमीच सांगतो, एक मुलगा कर्मचाऱ्याच्या घरी जन्माला येते, एक मुलगा भिकाऱ्याच्या घरी जन्माला येते, एक मुलगा ज्ञानी माणसाच्या घरी जन्माला येते, एक मुलगा चोराच्या घरी जन्माला, चोरट्या प्रवृत्तीच्या माणसा घरी जन्माला येते. 4ही जन्म एकाच वेळेस 12:05 झाले. काऊन असे झाले अलग अलग? जमा आहे ती. बिना जमा बेपार न होई, य तो जाने सभी. ही बारीक सूत्र आहे.
ज्या प्रकारची तुम्ही जमा कराल त्या प्रकारचं फळ येईल, लक्षात घ्या. तर ही आपली जमा आहे, ज्याला तुम्ही नशीब म्हणता, प्रारब्ध म्हणता. प्रारब्धानुसार संयोग राहते. एखाद्याचा पती स्मरण पावते, एखाद्याचं मुलगंच लहान असलं. आता काल परवा खूप चांगला पोरगा दारू पित नव्हता, काहीच करत नव्हता, त्याचा खून करून टाकला कोणी? शिकलेल्या पोराईनं. म्हणण्याचा मतितार्थ काय? का झालं ते? मनुष्याच्या मरणाचा जो अंत आहे, शरीराच्या वियोगाचा जो अंत आहे, तो ठरलेला राहते. आयुष्य, कर्म, धन, विद्या या 5 गोष्टी गर्भात असतानाच ठरले त्याच्या जमीनुसार. तर हे प्रश्न तुमच्याच वाट्याला येत नाही, अनेकांच्या वाट्याला येत आहे. कोणाचं एकुलता एक पोरगा, आमच्या एका गावचा एक पोरगा होता, 4 एकर 4 आवताची जमीन, एकटाच पोरगा आणि दोघे म्हातारीस आई वडील. तरुण पोरगा 27 वर्षाचा, अचानक भिंत कोसळून मरण पावला. त्याच्या जीवनात वाट्याला येत नाही. आता आपण इथं उद्या चालताना, रात्री चालताना साप लात पडते, साप चावते, बस उद्या गायब, आज होता उद्याच नाही. हे प्रश्न जे आपल्या प्रारब्धानुसार येत असते, पुरुषार्थाने आपल्या जीवनाचा विकास करायचा, प्रारब्ध आहे ते भोगून द्यायचं वगैरे वगैरे. आता ते तुम्हाला सत्संगतीमध्ये ज्ञानाचा अभ्यास करावा लागेल, सत्संगतीमध्ये यावं लागेल, तेव्हा ते वर्म कळेल. तर आपला हेतू विषय कोणता होता की जीवमुख वाणी म्हणजे जीवांनी केलेल्या सुखदुःखांच्या प्राप्तीची कल्पना, आणि त्यानुसार मग स्तोत्र लिहिणं, आरती करणं, पूजापाठ करणं. पूजापाठीनं 12 महिने तू एक वेळ सत्यनारायणाची पूजा केली तर जीवनातलं दुःख निघून जाते, पाप कमी होते. पंढरपूरला गेलं तर पाप कमी होते, दानधर्म केला तर पाप कमी होते. हे कल्पना केली आहे जीवानी. अरे पाप कमी पुण्य सत्कर्मातून मिळते, कुकर्म टाकाल तर पाप कमी होते. दानधर्मानं पाप कमी नाही होत. पंढरपूरला गेल्यानं पाप कमी नाही होत. पंढरपूरला गेल्याने होते, पण केव्हा? पंढरपूरला जाऊन तीर्थी निर्मल साधू वृंद ते चाले तत्वचिंतनुवाद, जनास होईल प्रबोध, मनोनीच महत्व तीर्थस्थानांचे. या 3 गोष्टी त्या तीर्थाला जाऊन घेऊन आले तर पाप कमी होईल. एकही गोष्ट घेऊन आले नुसतेच विठोबा पाहायला रांगेत उभे राहिले, दर्शन घेतलं, तसे झाले काचं पाप कमी होणार आहे? तेथून आला आणि इकडे चोऱ्या करायला लागला, तेथून आला आणि इकडे भानगडी लावायला लागला. सत्कर्म, सद्धर्म, सज्ञान नाही का, हे तुम्ही आपल्या जीवनामध्ये आणा तर पाप कमी होईल. म्हणण्याचा मत येतात जीवांनी आपल्या सुखदुःखांच्या पूर्तीसाठी केलेलं स्तोत्र किंवा प्रार्थना, विनवणी, आराधना, ह्या ज्या गोष्टी ज्या लिखाणामध्ये आहेत त्याचं नाव जीवमुख वाणी. मायामुख वाणी कशाला म्हणतात? माया म्हणजे गुरुवालोकाची वाणी. गुरु लोक आता आम्ही गुरु आहो. मी माझ्यासारख्या लोकांनी जर ईश्वर प्राप्तीसाठी काही तुम्हाला साधना सांगितल्या तर ते आहे मायामुख वाणी. ईश्वर प्राप्त होत नाही, ईश्वर व्हायचं वय. ईश्वराचे कुठं खदान नाही प्राप्त व्हासाठी. नर करणी करे सो तुकड्या दास म्हणे, कर्तृत्व करून नर नारायण होई बापा. कर्तृत्व करावं लागते. मी अनंत महाराज झालो, पांढरा महाराज शिष्य तुमच्यासारखा होता, नारळपांनी बसलो, मी कर्तृत्व केले, आता अनंत महाराज झालो, पांढरा महाराजाच्या पदावर बसलो. इथं तुम्ही होऊ शकता का नाही होत? करणी कराल तर. तर अशा प्रकारे मायामुख वाणीचा अर्थ असा आहे की या मायामुख वाणी म्हणजे गुरु लोकांनी आपल्या समाजामध्ये देव प्राप्त होण्यासाठी, पुण्य प्राप्त होण्यासाठी काही साधनं शिकवल्या. त्या साधनेची वाणी जिथं आहे त्याचं नाव आहे मायामुख वाणी. देव प्राप्त होत नाही, देव व्हावं लागते. डॉक्टर, वकील ही पदवी आकाशातून पडत नाही, अभ्यास करून प्राप्त करावी लागते, लक्षात घ्या. आणि ब्रह्ममुख वाणी कशाला म्हणते? व्यापक. ईश्वर व्यापक आहे, चराचरात आहे, क्षराक्षरात आहे, नित्यानित्यात आहे, जडी स्थळी काष्टी पाशानी भरून उरला आहे. असे जे मार्गदर्शन आहे ते लिहून आहे, त्याचं कथन, त्याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. नाही तर ब्रह्मज्ञानाची व्याख्या वेगळी आहे. श्रेष्ठ ज्ञान आहे ब्रह्म, उच्च पवित्र ज्ञान आहे. आपल्या राष्ट्रसंतांनी तुकड्या दास म्हणे, आहेशी तू श्रेष्ठ, परी वासनेने भ्रष्ट वाटे तुझा रे माणसा, तू श्रेष्ठ आहे रे, तुझ्या इतकं श्रेष्ठ कोणीच नाही. पण तुकड्या दास म्हणे, भुलू नका वरी आपुली अंतरी शोधा देव. केवढ्या मोठ्या वाण्या लिहिले यांनी, परंतु या प्रचारकर्त्यांनी बदलवूनच टाकला, तर ब्रह्मज्ञानच पार फिरून टाकलं. महाराजांचं अध्यात्मज्ञानावर येऊ दिलं नाही, कारण अभ्यास नाही ना. एवढं मोठं साहित्य राष्ट्रसंतांचं वाचतच नाही कोणी. इतके मोठे पुस्तक लिहिले, भजने लिहिले, इतके मोठे, केवढा मोठा प्रचार केला, तर एवढे मोठे ग्रंथ त्यांनी वाचावून लिहिले का असेच बांधून ठेवून लिहिले? पण वाचतच नाही कोणी, वाचायची गरजच नाही म्हणते. कायचं तत्वज्ञान समजा मित्र. अनेक संतांनी
नानक देव आहे, गुरु नानक देव नाही का, गौतम बुद्ध आहे, अनेक समाजामध्ये धर्मामध्ये चांगले चांगले लोक त्यांनी बरोबरीने लिहून ठेवलं. परंतु त्याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, करू करू सत्यानाश करून टाकला. अशानं आपलं जीवन वाया जाईल. म्हणून कबीर साहेब म्हणतात, गुरुमुख होऊ अबाध. गुरुमुखवाणी, गुरुमुखवाणी म्हणजे काय, जळ चेतन भेदाचं रहस्य जाणण्याचं ज्ञान, याचं नाव गुरुमुखवाणी आहे. जळ आणि चेतन. आता इथं मी भोसना तुमच्यासमोर नेहमीच सांगतो, आमची मंडळी नेहमीच ऐकत असते. इथं काही पुन्हा नवीन मंडळी बोलून राहिलो. इथं जड आणि चेतन आहे. जड शरीर आहे आणि चेतन जीव आहे. माझ्या शरीरामध्ये आत्मा शरीरी वर्ततो आणि इंद्रिय ग्राम चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगतो देहात्म योगे. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये देवी दिली आहे की आत्मा देहात वर्ततो. आत्मा कुठं आहे? हां, बाहेर नाही आत्मा. लोक म्हणतात बाहेर आहे ना, आता आहे, कसा बाहेर राहील, हे अनात्म असतोय. महाराज काही पिसाट होते तुकडोजी महाराज, अरे आत्मा आत्मज्ञान ठेवावे सामोरा. त्यांनी आत्मेना वेरा म्हणू नये. आत्मा काय नाही, अनात्मा काय हे ज्ञान समोर ठेवा. अनात्मा म्हणते जिथं आत्मा नाही त्याचं नाव अनात्मा आहे. पेन हे अनात्मा, ही अनात्म वस्तू आहे. चादर अनात्म वस्तू आहे आणि हे आत्मवस्तू आहे इथं आपल्या देहामध्ये, नाही का. सर्वभूत व्यापक माझी, ओवाळा माझ्या, आणि पाचही तत्वाच्या ज्योती कोण लावल्या? आत्मा म्हणून लावल्या. हा निघून गेला का ज्योती बंद. आत्मा नसता देहांतरी तरी ते प्रेत सचराचरी आत्मा असता सकळ करी देह संगे. हा निघून गेला. ढोला फुटा बोला गया, जबलक ढोला तबलक बोला तवलव धन व्यवहार. ढोला फुटा बोला गया कोई न झाके द्वार. हा निघून गेला का ज्योती बंद. कान ऐकणार नाही, डोळे पाहणार नाही, तोंड बोलणार नाही, हातवार घेणार नाही, पाय चालणार नाही, बंद कारभार. कोण प्रकाशल्या ज्योती? तो भगवंत. तो भगवंत कुठं रे? हा भगवंत. गुरु तेत ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, आणि दर्शने समाधान आहे ना. ओम नमोजी आद्या, जय जय स्वसवेद्या, वेद प्रतिपाद्या, आत्मरूपा. कुठं तिकडे नाही, हे इथं आहे. असं प्रत्यक्ष ज्ञान साधू संतांनी आम्हाला देऊन सुद्धा भ्रामक बुद्धी तयार करतो, मतमतांतर करतो, माणसामाणसात खंड पडतो, तुकडे तुकडे करून जीवन बर्बाद करतो आपल्या लोकांचं. हे कशामुळे झालं? गुरुमुख वाणी नसल्यामुळं. तर संत लिहितात की 2 प्रकार का मनमत धर्म, गृहस्थाश्रम और साध, दोन को लाजिम है गुरुमुख होऊ अबाध. गुरुमुख वाणीचा आस्वाद घ्या, जळ चेतनाचा भेद जाणा. समजा मी आता तुमच्याशी बोलता बोलता चिडलो, तुमच्यावर खूप चिडलो, तर चिडण्याचा जो उपक्रम आहे तो जीवाच्या ज्ञानधर्माचा नाही आहे, प्रकृतीच्या अज्ञान धर्मांचा. इथं 2 आहे. गाडी आणि ड्रायव्हर बसले. ड्रायव्हर बसला गाडीत, गाडी सुरू केली आणि या ड्रायव्हरचा तोल समजा सुटला तर गाडी आपला धर्म दाखवून देते नाही. हा यारीस डुलूक आली, डुलूक समजते आमची गावठी भाषा. मी गावठी माणूस आहो, आहे की नाही? हो डॉक्टर, पण कोण्या कामाचा? अधुरा. आता गावठी बोलणं आम्हाला कधी बोलावं लागते. डुलूक आली ड्रायव्हरला अशी, आणि उतारावर गाडी आहे आणि याला आली डुलूक झोपेची. का होईल मग? गाडी आपला गुण दाखवल का ड्रायव्हरचा गुण ठेवल? डुलूक नाही आली तर बरोबर ब्रेक सांभाळून खड्ड्यात नाही जाऊ देईल गाडी, आणि याला डुलूक आली तर गाडी आपला गुणधर्म दाखवून खड्ड्यातच नेईल. खड्ड्यात जी गाडी गेली तर ड्रायव्हरचा गुणधर्म का गाडीचा गुणधर्म होय? गाडीचा गुणधर्म होय, ड्रायव्हरचा नव्हे. खड्ड्यात गाडी गेली ती कशामुळे झाली? गाडीच्या गुणधर्माली. गाडीच्या गुणधर्म याचं नियंत्रण नाही राहिलं. याला झोप आली ना. झोप आल्यामुळे नियंत्रण चाललं गेलं. नियंत्रण चाललं गेल्याबरोबर गाडी आपल्या उतारावर खड्ड्यात घेऊन गेली. हा जर जागा असता तर ब्रेक लावला असता, गाडी खड्ड्यात जाऊ दिली असती का? बोलता बोलता ज्यावेळेस माणसाला चिड येते त्यावेळेस ब्रेक लागला नाही, प्रकृतीनं आपला गुणधर्म दाखवून दिला, आहे की नाही? चोरी करतो, शासन करतो, याले लुटतो, त्याले लुटतो, याले बरं म्हणतो, त्याला वाईट म्हणतो. हा ब्रेक न लागण्याचं कारण आहे. ज्ञानाचा ब्रेक नाही आहे, नाही का? आहे की नाही? हा ब्रेक नसला, अपने सुधरा चित्त ही आया अपने काम, जो सुख चाहे मानवी तो मन पर राख लगाम. मनावर लगाम लावण्याचं काम ज्ञान करते. म्हणून या ज्ञानामध्ये सचेत असेल, जागा मनुष्य असेल तर चीड येणार नाही, निर्दयपणा येणार नाही, शोषण करणार नाही. माणसाचं शरीर ज्या माणसाच्या जो जीव आहे त्याचं संरक्षण करण्याची भूमिका वटवली पाहिजे, शोषण नाही.
संरक्षणाची भूमिका द्यायची असते, घ्यायची नाही. शोषणाची भूमिका घ्यायची असते, द्यायची नाही. नाही, स्टेजवर तुमच्या आलो, आता माझी भूमिका न्यायची नाही पाहिजे. 10,000 रुपये वर्गणी करून 2,000 रुपये घेऊन गेलो तर हा प्रकृतीचा गुणधर्म आहे, संतांच्या ज्ञानाचा गुणधर्म आहे. संतांच्या ज्ञानाचा गुणधर्म आहे 2 तास कोरडं तोंड येत पण तर बोल, पण 2 पैसे नेऊ नको, कारण त्याच्या घामाचे पैसे आहे. हा ज्ञानाचा गुणधर्म आहे. आणि अज्ञानाचा गुणधर्म जमल तेवढे म्हणण्याचा मतितात आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुताशी सुखी करावे, दुसऱ्याशी कष्ट द्यावी ही राक्षसी क्रिया. हा अमौलिक संदेश आपल्या साधू संतांनी सगळ्या समाजाला दिला आहे. म्हणून संत लिहितात की 2 प्रकार के लाजिम है गुरुमुख हो अबाध. अशा प्रकारे देह विषय अनुमान सुख दुःख का कारण जान, निरासक्त चैतन्य स्थिती प्रगट मुक्त सुखमान. देहादिक विषय कोणत्या देहादिक विषय? देहादिक विषय शब्द स्पर्श रूप गंध 5 विषय की नाही देहादिक. देहादिक विषय, देह विषय, अनुमान सुख. अनुमान म्हणजे अनुमान केला परमेश्वर बाहेर आहे, देव बाहेर आहे, भगवान बरोबर बाहेर आहे, सुख बाहेर आहे, शांती बाहेर आहे, प्रेम बाहेर आहे, नाही का, श्रीमंती बाहेर आहे, गरिबी बाहेर आहे. हा अनुमान जे आपण त्या अनुमानापासून जे सुख प्राप्त करू इच्छितो, देहाच्या विषयापासून सुख मिळते आणि मानलेल्या कल्पित ईश्वराच्या प्राप्तीपासून सुख मिळते. ह्या 2 गोष्टी दुःखाला कारणीभूत आहे म्हणतात संत. लक्षात घ्या, देह विषय अनुमान सुख. दुःख का कारण जे आहे, माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय येते तर देहादिक विषयाच्या आहारी जातो. म्हणून शब्द कोणताही स्वीकारू नये. शहाण्या सज्जन माणसांनी ज्याला आपल्या जीवाचं हित करायचं आहे, कर्मसुधार करायचा आहे, जीवन स्थिर शांत बनवायचं आहे, त्यांनी शब्द स्पर्श रूपरसगंध आहे ना देहादिक विषय, याचा वापर करताना कोणताही शब्द स्वीकारू नये. छानबीन करावं. छानी सब असत उडाव, साच तत्व तबही तुम पाव. ऐसे हे सकलही ऐकावे, परी सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे. या नाव श्रवण. कोणताही शब्द जो शब्द विवेकी होता व कभी न धोखा खाता, पडता न कभी विषयों में फिर कभी नहीं पछताता. शब्द कोणताही स्वीकारू नका, स्पर्श कुणालाही करू नका, रूप कुठेही कोणतंही पाहू नका. हाय नेत्र का भूषणी गुरुचरण देखे डोलना. कोणते रूप पाहू नका. लक्षात घ्या. रस कोणताही चाकू नका, मरून जाल. शोधिल्या विना अन्न वस्त्र घेणे तेने प्राणाशी मुकणे, आणि लटक्याचा अभिमान धरणे ही मूर्खपण. आणि गंध कोणताही पसरवू नका, सुगंध पसरावा, चांगली वार्ता पसरावा, वाईट गंधापासून दूर राहा. नाही का. देहविषय संपले. देहविषय सोडले तर दुःख येईल का? लगे शब्द 5 विषय तर राहणारच. प्रकृती आहे तर 5 शेवटच्या अक्षरामध्ये 5 विषय राहणार आहे. शब्द राहणार आहे, स्पर्श राहणार आहे, रूप राहणार आहे, रस राहणार आहे, गंध राहणार आहे. परंतु या शब्दस्पर्श रूपरसगंधांचा काय ग्राह्य आणि त्याचे विचार संतांनी दिलेल्या विवेकानुसार केला, या देहादिक विषयापासून सुख कसं मिळते? दुःख मिळत नाही. कोणताही शब्द ग्रहण नाही केला, कोणताही शब्द स्वीकारला नाही, त्या शब्दापासून दुःख मिळत नाही. सार शब्द स्वीकारा, असार शब्द सोडून द्या. सार असार दोन्ही एकत्र ते कैसा उरला विवेक नाही. काल शब्द, संधी शब्द, जाही शब्द 3 शब्द बाद करा आणि सार शब्द हातात घ्या. सार शब्द घेऊन जगला मग शब्द विषयाचं काम नाही. शब्दविषयी सुख देत नाही, देते. कुणालाही स्पर्श करू नका. ग्राह्य त्याज्याचा विचार करा. स्पर्श कशालाही करू, लोभाला स्पर्श करू नका, मोहाला स्पर्श करू नका, रूपाला स्पर्श करू नका, नाही का, धनाच्या आसक्तीला स्पर्श करू नका. अंध रूढी, अंध परंपरा, रूढी परंपराला स्पर्श करू नका. कशालाही स्पर्श करू नका. मग कशाला स्पर्श करा? सत्संगाला स्पर्श करा, भक्तीला स्पर्श करा, कर्मसुधाराला स्पर्श करा, नाही का, सामूहिक कार्याला स्पर्श करा, सहकार्याला स्पर्श करा, जीवनशैलीला स्पर्श करा. अनेक गोष्टी स्पर्श करणारी आहे. ग्रंथाला स्पर्श करा, संतांच्या उपदेशाला स्पर्श करा, नको त्या गोष्टीला स्पर्श करू नका, वगैरे वगैरे. वेळ बराच झाला. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, शब्द स्पर्श रूप रस गंधा, 5 विषय वश जीव होय अंधा. 5 विषयाला वश झाल्यामुळे जीव आंधळा झालेला आहे. म्हणून देह विषयाचा त्याग करा आणि अनुमान सुख फेकून द्या. मग दुःख तुमच्या जीवनात येणार नाही. देह विषय, अनुमान सुख, दुःख का कारण जान. प्रत्येक जीवनामध्ये
अनेक साधना करताना, पाठपूजा करताना, व्रतवैकल्य करताना, प्रार्थना ध्यान करताना, अभ्यास करताना, उपदेश घेताना, सगळे कार्य करताना सुद्धा दुःख प्राप्त काय येते? दोनच गोष्टी आहे, देहविषयाचा मोह आणि आसक्ती आहे, आणि मनकल्पित भासमान दृश्याचा मोह आहे. लक्षात घ्या, भासमान दृश्यांची आसक्ती आणि मनकल्पित दृश्यांचा मोह, या दोन गोष्टी जर माणसाने जीवनातून सोडून दिल्या तर जीवनामध्ये दुःख नाही. दुःख येईल पण वाटत नाही. माझा अपमान होईल, कराल अपमान, मला त्याचं काम नाही. महात्मा गांधी आफ्रिकेत जात होते, टवाळखोर 10-12 पोर होते कॉलेजचे त्या डब्यात. त्यांनी आता हा टलका होता माणूस महात्मा गांधी, अंगावर पंज आणि एवढं धोतर. ते पोरं हसायला लागले, हे बुडं कुठं चाललं आफ्रिकेत कायलं? अरे या अमुक हे बुडं का? त्या बुड्याला चिठ्ठी लिहिली 2 पेज, खूप शिव्या दिल्या त्या चिठ्ठीमध्ये. टाचणी त्या दोन्ही पानाला लावली, त्याच्या अंगावर फेकून दिली महात्मा गांधीच्या. त्यानं घेतली महात्मा गांधींनी ती चिठ्ठी, दोन्ही पानं फर्स्ट क्लास वाचून टाकले. खूप शिव्या होत्या, काही वाचड लिहिली त्या पोरायनं. टाचणी होती कामाची, टाचणी काढली, आपल्या खिशाला ठेवली आणि ते दोन्ही कागद गटारात टाकून दिली. रागा नाही आला, कोण का लिहिलं पता नाही, शांतच राहिला. पोरं म्हणतात एवढं खराब लिहून हा बुडा शांत कसं राहायला बनते? अरे बुड्या तू कुठे जाते ना? आफ्रिकेला जातो. काय कशासाठी? नाही हे, अरे पण आम्ही हे चिठ्ठी होती ती माझ्या कामाची नव्हती बाबा म्हणे. तुम्हाला ते खुशी वाटली लिहिण्यात, तुमच्या जीवनामध्ये खुशी वाटत असेल मला आनंदच आहे म्हणे, तुम्हाला दुःख होऊ नये माझी इच्छा आहे म्हणे. तुम्ही आनंदात खुशी वाटली त्या लिहिण्यात, कसेही लिहून टाकलं, मग तुम्हाला मजा वाटली. मी काय त्याचा अपमान करून टाकून दिली माझ्या कामाची. टाचणी कोण आहे का मी येते म्हणे. म्हणजे तुम्ही जे चिठ्ठी दिली त्याच्यात कामाची वस्तू ती ठेवली, बेकामाची वस्तू ते सोडली. झालं का दुःख? अरे दुःख दुसऱ्याने दिल्यानं नाही होत, ते घेतलं पाहिजे ना. तुम्ही मला समजा आता हा 1001 रुपये दिले तुम्ही, आपल्या मनाने देता, पण मी घेत नाही ते. मला माहीत आहे ते घेतल्यावर दुःख येते म्हणून. धनापाशी 15 दोष राहते, बिना कष्टाचा पैसा मिळवू नये म्हणून ते घेत नाही. स्वीकारणं महत्त्वाचं आहे, देणं घेणं नाही. अरे या ग्रंथामध्ये काय लिहिलं ते महत्त्वाचं नाही, काय घेतलं ते महत्त्वाचं आहे. कोण काय म्हणतोय ते महत्त्वाचं आहे, काय कोण म्हटलं ते महत्त्वाचं नाही, काय म्हटलं ते महत्त्वाचं आहे. बाबाजी साकी ते कोण्या ग्रंथात आहे जी मुक्तिद्वारमध्ये विशाल साहेबांनी लिहो का आपल्या गावातल्या ढोरं राखणार लिहो, काय लिहिलं ते महत्त्वाचं आहे, कोण लिहिलं हे महत्त्वाचं नाही. अशी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे देहविषय अनुमान सुख दुःख का कारंजान, देह पंच विषयाची आसक्ती आणि मोह दृढ करून आणि मनकल्पित भासमान दृश्याचा मोह करून जीवन जगत असाल तर हे दोन्ही गोष्टी दुःखाचं कारण. निरासक्त चैतन्य स्थिती प्रगट मुक्त सुखमान. निरासक्त समजतो ना, आसक्त अनासक्त विरक्त आणि निरासक्त. आसक्ती अनासक्ती विरक्ती आणि जीवनमुक्ती. संत जीवनमुक्ती जीवन जगते, म्हटलं का? आपण आसक्तीने जीवन जगतो. आसक्ती आणि अनासक्ती घेऊन जगणारे गृहस्थाश्रमी, विरक्ती घेऊन जगणारे साधू, आणि दोनच्या पलीकडे जाऊन जे स्थितिमान झालेले लोक आहेत ते जीवनमुक्त जीव. तर जीवनमुक्त स्थिती गाठण्यासाठी असल्या प्रकारचे कार्यक्रम आहेत. आसक्त होऊन जीवन जगायचं नाही. आसक्ती सोडली, निरासक्ती घेऊन जगले तरी दुःखच आहे. आसक्ती निरासक्तीला दूर सारून विरक्त भावनेने जीवन जगणे याचं नाव वैराग्य आणि ज्ञान आहे. सत्संगतीमध्ये विवेक प्राप्त केला पाहिजे. विवेकाने मनेंद्रियावर संयम ठेवला पाहिजे. संयमाने वैराग्य दृढ झालं पाहिजे. दृढ वैराग्याने ज्ञानाचं दृढीकरण झालं पाहिजे. ज्ञानप्राप्तीने स्वरूपस्थिती साधली पाहिजे आणि स्वरूपस्थितीने अशांती अस्थिरता दूर गेली पाहिजे. हे सूत्र साधू संतांनी प्रत्येक ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे, कथनामध्ये वर्णन केलेलं आहे. प्रत्येकाने सूत्राचा विचार केला पाहिजे. निरासक्त चैतन्य स्थिती प्रगट मुक्त सुखमान. म्हणजे आजच्या बोलण्याचा मतितार्थ एवढाच आहे, माणसाच्या जीवनामुळे मध्ये ज्या ज्या क्षणाला ज्या ज्या प्रकारचं ज्या ज्या व्यवहारामध्ये किंवा संबंधामध्ये दुःख प्राप्त होते त्या त्या क्षणाला त्या त्या संबंधित व्यवहारामध्ये माणसाच्या जीवनामध्ये संतांनी दिलेल्या चारित्र्य आणि आदर्शाचं अवलोकन न करता मनकल्पित भासमान पदार्थ आणि भासमान दृश्य आणि मनकल्पित दृश्य या दृश्यांचा मोह घेऊन कामनेची आसक्ती वाढवून जीवन जगतो आपण. त्याच्यामुळे आपलं जीवन दुःख येते. या दोन गोष्टी जर सोडल्या आणि सत्संगतीमध्ये ज्ञानाचं दृढीकरण आपल्या स्वरूपावर स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये दुःख प्राप्त होत नाही. पुन्हा एक त्याच्यात पॉईंट असा आहे, कितीही जरी ज्ञान असेल, जीवनमुक्त साधू असेल
तर जीवनामध्ये दुःख प्राप्त होत नाही, दुःख येते. काही प्रारब्धजन्य काही दुःख आहे, काही कुपथ्यजन्य दुःख आहे. आता समजा तुम्ही खूप वर्तन चांगलं आहे, ज्ञानी आहे, व्यवहार चुकीचा नाही, पण मागच्या जन्माचं काही दुःख तुमच्या पदरी येणारच आहे. पण मी आत्ता तर तुम्हाला पॉईंट म्हटलं आहे, येणारी वस्तू येते खिशात, पण त्याचा स्वीकार करावं की नाही हे तुमच्या हातात आहे. दुःख येते, पण दुःखाचा स्वीकार ते काय म्हणतात की कुछ होते हैं सहने की और कुछ होते हैं कहने की. तकलीफ तो सबको होती है, लेकिन कुछ होते हैं कहने की और कुछ होते हैं सहने की. तकलीफ जीवन म्हटल्यावर दुःख तर सगळ्यांनाच येत आहे, परंतु एक मनुष्य दोनाने दुःख आलं तर 12ने 16ने समजा तडफडते. एक मनुष्य 14ने दुःख येते पण शांत राहते. दुःख पचवावं आणि सुख सांगावं, हा वैराग्यवान ज्ञानाची स्थिती बांधणाऱ्या साधू संतांचा सिद्धांत आहे. दुःख पचवाचं, सुख सांगायचं. आणि आपलं कसं आहे, सुख पचवाचं. 100ची नोट भेटली तर चुपचाप दडपून द्यायची, आणि 5 रुपये हरवले तर सांगायचं 5 रुपये कोणाला सापडले का. दुःख सांगायचं आणि सुख पचवाचं आपला धर्म आहे. साधू संतांचा धर्म दुःख पचवाचं आणि सुख सांगायचं. म्हणजे आलेल्या प्रारब्धिक भोगानुसार जे दुःख माणसाच्या जीवनामध्ये येते, शारीरिक मानसिक कोणत्याही प्रकारचं, ते दुःख सहन करण्याची किमया आपल्याजवळ सतसंगतीमध्ये प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार येते. तेव्हा आलेलं दुःख जरी आलं तरी पण त्याचा स्वीकार आपण कमी केला तर दुःख विशेष जाणवत नाही. अपमान खूप केला, पण अपमान करणारे लोक हसत आहेत. येशू ख्रिस्ताचं उदाहरण घेतो ना आपण, फासावर जात आहे नाही का, सुळावर चढत आहे, पण तो काय म्हणते, अशी बुद्धी इतरांना येऊ देऊ नको. एकनाथ महाराज आला नाही, असे दुर्बुद्धी येऊ देऊ, अनेक उदाहरणं आहे. तर हा आदर्श आपण साधू संतांच्या लिखाणातून कथनातून घेतला पाहिजे आणि मनमत कल्पना सोडून दिली पाहिजे. गुरु साधू आधारले रहो चलो जगमाही, गुरुमती मुक्ती ठिकाण आहे, मनमती बंधन माही. प्रत्येक क्षणाला जिज्ञासू जीवाने जीवन जगत असताना गुरुच्या संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांच्या वचनांचा आधार घेतला पाहिजे. रहो चलो मन माही, गुरुमती मुक्ती ठिकाण आहे. गुरुबुद्धी जी आहे, गुरुचा सिद्धांत आहे, गुरुची मती आहे, गुरुचे वचन आहे, गुराचा आदर्श आहे, गुरुचे संस्कार आहे, ते मुक्ती ठिकाणावर पोचवणारे आहे. मनमती बंधनमयी, तुमच्या मनामध्ये उठणाऱ्या कल्पना लहरी तरंग आहे, ते तरंग कल्पना लहरी बंधनात म्हणजे अधोगतीला नेणारे आहेत. हा ही खुणगाट प्रत्येक सज्जनांनी आपल्या अंतःकरण दृढ करावी ही अभिलाषा घेऊन मी माझे 2 शब्द बंद करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.